It is a very auspicious moment for all of us. It is a awesome time for all of us. Today we invited such a great person who qualified one of the toughest exam in the India, that is IAS, Indian Administrative Service. Okay, it is one of the toughest exam in the India, not only in India but also it is toughest in the world as per my knowledge. It is not so easy task to get such a achievement. Okay, and such a person came today before us who is going to guide you about your career and how to focus on the study. Okay, and second one thing, he will guide you mostly about the plan B. Okay, so you know it. Before going to start any program, we have some formality, we have to complete it. So I invite Akshay Belekar, please come here and felicitate Sanket sir by offering bouquet. And second eminent personality before all of us, do you know about Pimpalkar sir? He is a owner of Physics Academy and he is my teacher. He taught me physics. And I think right from 33 years, he has been conducting his coaching. He is one of the old teachers in the city. And today, he also before us. So I invite Surabhi Golkande, please come on the stage and felicitate Pimpalkar sir. I invite Dup, please come on the stage and felicitate Chaudhary sir by offering rose. Before going to start main discussion, main, what can we say in Marathi, charcha, we are going to discuss with you. Sir is going to discuss with you. That is a discussion session. And whatever query, whatever doubts, whatever misconception do you have in your mind about competitive exam, about life, about career. Why am I talking about this all? ॲक्च्युली कसा आहे, सरांचा जो प्रवास आहे ना तो खूप वेगळा आहे. सो फॉर ॲज माय अंडरस्टँडिंग सर हॅज डिफरंट जर्नी. सरचा प्रवास वेगळा कसा आहे माहिती आहे का, सरांनी ज्या परिस्थितीने IASची एक्झाम क्वालिफाय केली ती परिस्थिती खूप वेगळी आहे. सरांची जर्नी आहे ना ती टोटली वेगळी आहे. जेव्हा आम्ही सरांचा सत्कार करायला गेलो होतो 2 years बिफोर, वी वेंट टू फेलिसिटेट सर, तर तेव्हा सरांनी आपलं इमोशनल बोलले होते. म्हणजे जनरली साधेच होते, ते त्यांचे पॅरेंट्स होते, आईवडील होते, ते होते आणि एकदम फिलिंग त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांनी सांगितलं की माझी जर्नी कशी आहे. त्यांचं ते आश्रममध्ये राहणं 3 वर्षाचं, घरची हलाखीची इकॉनॉमिकली परिस्थिती, म्हणजे इकॉनॉमिकली थोडी कमजोर परिस्थिती. स्वतः सरांनी काही ट्युशन चालवल्या, काही मुलांना शिकवलं. नंतर 3 वर्ष बहुतेक ते घरी नाही आले. I don't know exactly, sir will tell everything perfectly and exactly. तर तेव्हा जेव्हा त्यांची परिस्थिती आम्ही ऐकली, त्यांचं बोलणं जेव्हा पाहिलं, तर मला वाटलं का माणूस जीवनात काही करू शकते जर त्याच्या मनात जिद्द असेल, महत्त्वाकांक्षा असेल, तो स्थिर असेल. मेन म्हणजे स्थिर राहणं, शांत असेल, स्थिर असेल, जिद्द असेल, महत्त्वाकांक्षा असेल आणि डोळ्यासमोर त्याच्या उत्कृष्ट असेल, तर ही कॅन अचीव एव्हरीथिंग इन द लाईफ. बरोबर आहे. जेव्हा मी माझ्या नजरेने पाहतो की बरेचसे लोक एखादी स्पर्धा परीक्षा फेस करते, जीवनाला फेस करते, समस्याला फेस करते, तेव्हा तो अदामदात खूप निगेटिव्ह होते. कधी नैराश्य येते, कधी दुःखी होते. कारण कसं आहे, जसे शरीराचे आजार आहे तसे मनाचे आजार आहे आणि शरीरापेक्षाही खतरनाक मनाचे आजार असते. शरीराच्या आजाराला पुष्कळ डॉक्टर आहे. कार्डिओलॉजिस्ट आहे, बोनचा डॉक्टर आहे, आयचा डॉक्टर आहे, नोजचा डॉक्टर आहे, थ्रोटचा डॉक्टर आहे, प्रत्येक पार्टचे डॉक्टर आहे. तर जसे शरीराचे आजार असते ना, आजार, शरीराच्या प्रत्येक आजारावर डॉक्टर आहे, प्रत्येक आजारावर.
आपल्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत डॉक्टर आहे. डोक्याचे केस गेले तरी डॉक्टर आहे. इज इट राईट? पण आपल्या भारताची एक समस्या आहे की एक मनाचे आजार असते, माहीत आहे? मनसुद्धा आजारी होते. मनामध्ये दुःख येते, निराशा येते, फ्रस्ट्रेशन येते, चांगले वाईट फिलिंग येते, लोभ येते, मोह येते, राग येते, अशा वेगळ्या प्रकारच्या संवेदना मनामध्ये येते. काही तुम्ही ठिकाणी मन वाचली असेल, आंखों में प्यार है म्हणजे आंखों में दुःख है, आंखों में दर्द है, म्हणजे एक दोनच डोळे आहे पण अलग अलग अँगलला ते चालते गणित, बरोबर आहे? तर अशा घटना जेव्हा आपण लढाई लढतो, एखादी टार्गेट ठेवतो, तर अशा घटना घडत राहते. कधी आशा, कधी निराशा, कधी फ्रस्ट्रेशन, कधी होपफुलनेस, वेगवेगळे कन्सेप्ट मनात येत राहते. तर सरांचं हे गायडन्स तुम्हाला इतकं मार्मिक ठरणार आहे की कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण कसं टॅकल केलं पाहिजे, कोणत्या सिच्युएशनमध्ये कशी लढाई लढली पाहिजे आणि ओव्हरकम केलं पाहिजे, या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन खूप मार्मिक राहणार आहे, जीवनाला कलाटणी देणार राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, एक वाक्य कधी कधी एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलवते. कधी कधी एका वाक्यामुळे आपण आत्महत्या करायला जातो. एखादी वाक्य असं लागतं एखाद्या व्यक्तीचं इतकं भयानक मनाला टोचते का आपण आपल्या जीवनालाच खतम करून टाकतो. कारण एक एक वाक्य जीवनात कोणती घटना घडून आणणं काही सांगता येत नाही. तर एखाद्या व्यक्तीनं जे महान सक्सेस अचीव केला आहे, त्याचं वाक्य जर आपल्याला ऐकायला मिळाले, त्याचे शब्द जर आपल्या कानावर पडले, तर शब्द हे खूपच महत्त्वाचे असते. कारण त्या व्यक्तीनं रात्रंदिवस स्ट्रगल करून जीवनाची ते उंची गाठलेली असते. ते उंची करोडातून काही नेमके लोक गाठतात. आज 142 करोडच्या लोकसंख्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये खूप लिमिटेड लोक कलेक्टर असतील. त्या 1-2 वर्षामध्ये 1000-1200 लोक फक्त कलेक्टर बनले असतील ह्या पूर्ण इंडियामधून, बरोबर सर? हे 1 वर्षात का 2 वर्षात किती बनले असतील? 360. म्हणजे पुऱ्या इंडियात फक्त 360 लोक कलेक्टर बनू शकले. किती? 142 करोड काही लाख लोकसंख्या भारताची आहे. 142 करोड काही लाख, त्यातले फक्त 360 लोक काय बनले? कलेक्टर. आणि त्या 360 व्यक्तीपैकी संकेत वाघे सर आपल्यासमोर आहे. बरोबर? कळलं का? आणि अशा व्यक्तीचं 1 घंटा तुम्ही बोलणं ऐकणार आहे. आर गेटिंग माय पॉईंट? म्हणून एक एक मुद्दा, एक एक पॉईंट लिसन केअरफुली. सरांचं सुरू होण्यापूर्वी पिंपळकर सर तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे आणि नंतर आपण सरांचं सुरू करू. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज आपण इथे ज्या कामासाठी बसलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझं बोलणं एवढं महत्त्वाचं नाही आहे, ज्या सरांसाठी बसलेलं आहे. फक्त मी एवढंच बोलील आज की आपण ज्या सरांना आपण ऐकायसाठी बसलेलं आहे त्यात आपल्या डोळ्यासमोर इथे आहे. अगदी कमी वयामध्ये हे सगळं अचीव करणं किती म्हणजे अलौकिक काम आहे. जेव्हा आम्ही सरांच्या घरी गेलो होतो, सगळे आमची कोचिंगची टीम, सरांचं स्वागत करा म्हणजे करासाठी सत्कार, मला त्याची भारावून गेलो. त्याची माझ्या पत्नीची सख्खी मोठी आई मरण पावली होती. मी त्या मैत्रिणीला गेलो कारण सरांचा सत्कार माझ्या हाती होता. म्हणून मी ते टाळलं. माझी पत्नी गेली, नाही मुझे हार नाही. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि कलेक्टर ही पोस्ट तुम्हाला माहीत आहेच किती महत्त्वाची पोस्ट आहे. त्यासाठी किती स्ट्रगल करावं लागते. सरांनी किती स्ट्रगल केला आणि सगळं हे अचीव करून घेतलं. आणि सगळं आपण करू शकतो. सगळं आपल्या मनावर डिपेंड आहे. आपण जर मनावर ठाणलं तर का नाही करू शकत? आपल्या हिंगणाटचं खूप चांगलं नाव आहे बरं. याचा पहिला व्यक्ती सर संकेतजी राकेश दुग्गड, इंडियातला पहिला IIT मेरिट हिंगणघाटचा आहे. तुम्हाला माहीत? इंडियातला पहिला IIT मेरिट आपल्या हिंगणघाटचा आहे. राकेश दुग्गड पहिला IIT मेरिट. आणि जगातला सेकंड तोच आहे. आज तो नासामध्ये 7th रँक सायंटिस्ट आहे. हिंगणघाटचा शिवाजी पार्कला जाणार तुम्ही, तिकडून जेव्हा याल तर या अर्थाचं पहिलंच घर पडला आहे. तो पहिला हिंगणघाटला IIT मेरिट, ज्याची माझी त्याची ओळख भेट झाली होती 1996 लाहोटी बुक डेपो, जे पहिले इथे होतं रुबा चौकामध्ये. अचानक तो आला होता. मला माहिती आहे लाहोटीला सांगत होता, सर यही आहे संकेत आपला दुग्गड बोले. तो एक पहिला व्यक्ती, पहिला IIT मेरिट. त्याला घरी सांगितलं आपल्या वडिलाला, मला फिजिक्समध्ये 100, मॅथ्समध्ये 100, केमिस्ट्री 100 मिळणार, बायोमध्ये 88 मिळणार. 88 भेटले बायोमध्ये. तिन्ही विचार 100 होते. त्याची मी स्टोरी ऐकली 15-20 मिनिट. मला आश्चर्य वाटलं. एकदम जसं संकेत जी आहे तसंच एकदम सारखा पोरं. पण आज तो 7th रँक सायंटिस्ट आहे नासामध्ये. म्हणजे हिंगणघाट आपला खूप चांगला लेवलला आहे. आता जे चंद्रयान गेलं त्यामध्ये हिंगणघाटची पोरगी ते
ती पोरगी तिथे इंजिनियर म्हणून काम करत होती, करवा, कल्पना करवा. तर ती पोरगी तिथे काम करते. हिंगणघाट कुठे मागे आहे? हिंगणघाट खूप चांगला आहे. हिंगणघाटचं कोचिंग, हिंगणघाटच्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहे. हिंगणघाटचे स्टुडंट चांगले आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या हिंगणघाटमध्ये काही गोष्टी हायर एज्युकेशन नाही आहे, म्हणून आम्ही मेडिकल कॉलेजसाठी लढत आहोत. हे तुम्हाला सांगायचं होतं का तुम्हाला दिसत असेल रोज आम्ही मेडिकल कॉलेजसाठी एवढं करत आहोत की बा आपल्या हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज आलं पाहिजे. कारण शैक्षणिकदृष्ट्या आपला हिंगणघाट खूप मागे आहे. फक्त 12वीपर्यंत आपल्याला इथे सगळं आहे. 12वीनंतर काय काहीच नाही आहे. म्हणून मेडिकल कॉलेज जर आलं तरच त्याच्या पाठोपाठ सगळे पॅरामेडिकल कॉलेज येतील आणि हिंगणघाटचं नाव खूप मोठ्या वेळेला जाईल, जे याच्या पहिले व्हायला पाहिजे होतं, नाही झालं. मग आता एक योग आला आहे म्हणून आम्ही सगळे ह्या गोष्टी मांडलेल्या आहोत. तर आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. संकेतजी तुम्हाला गाईड करणार आहे. एक एक शब्द ऐका. आता सरांनी म्हटलं होतं सरांनी की वंदिनी सरांचं सुद्धा लाईफ म्हणजे एक मिल वर्करचा मुलगा, माझे पुढे पण मिल वर्कर, आम्ही दोघी मिल वर्करचीच पोरं, पण आज त्यांनी पुऱ्या गावामध्ये का त्यांची पुस्तकं पुऱ्या ऑल महाराष्ट्रात पब्लिश झाल्या. हे अलौकिक आहे. होतं त्यांच्यासाठी खूप मोठं काम आहे त्यांचं. म्हणजे एक मिल वर्करचा पोरगा हे करू शकतो हे सगळं दाखवलं. कोणती परिस्थिती होती त्यांच्याकडे किंवा माझ्याकडे? काहीच नव्हतं. आम्ही साधं एक झोपडं, त्यांचं घर आधी जुनं आहे, पण आज त्यांनी हे सगळं वैभव स्वतःच्या मेहनतीने तयार करून दिलं. हे सगळ्यात मोठी गोष्ट झाली. तर इथून लक्षात ठेवा की तुम्ही सुद्धा करू शकता. आपले चाहा आप सब कुछ कर सकते, फक्त मनाची तयारी पाहिजे. मला करायचं आहे. आपण काय करतो की तो जो पिरियड असतो शिक्षणाचा त्या व्हॉट्सअपमध्ये याच्यामध्ये घालतो आहे. नका करू. एक करियर एक बनवा. एक वेळा आई म्हणली, आम्ही पोरांना ते सांगतो आमच्याकडे आल्यानंतर, सिर्फ 2 साल तू मेरे नाम कर दे, जिंदगी के 40 साल तक मैं ऐसे मिटाऊंगा. तू म्हणजे वहाँ से फोन करेंगा. मला पोरं लंडनहून फोन करतात, अमेरिकेतून फोन करतात की पिंपका सर मी मारता की नाही अजून कांडी नाही मारत चला सर. नाही यार अभी वो दिन नहीं रहे, वो बॅचेस अलग थी. आता तर पोटे सर म्हणते सर तुम्हाला पैसे देतो आम्ही, आम्हाला मारता तुम्ही असे बोलतात कोण? हा हे परिवर्तन पाहिलं मी, हे पाहिलं मी. नंतर मी थोडं पुटेले जे सांगितले डॉक्टरच्या माहितचे. आता सांगी मेघेचा जो कॅन्सर स्पेशलिस्ट आहे डॉक्टर नितीन बोला आपला सुरू होता 2004मध्ये. आम्ही परत गेलो होतो, तुम्हाला त्याच्या भेटला पाहिला सर. म्हटलं काय आलो आहे सर, मी इथं डी नाव म्हणे मी. म्हणजे बघा बोललं चांगल्या लेवलला आहे, पण ते वेगळी वेळ होती. आता नाही राहिलं, आता परिवर्तन झालं. आता आम्हाला सुद्धा मारताना विचार करावा लागतो. आता मुली याच्या रडत होत्या मी मारत तेव्हा, बाहेर जाऊन बसे पुन्हा आतमध्ये ये. आता पुढे सर म्हणजे सर पैसे देतो आम्ही तुम्हाला, मी का मला मारता म्हणजे एवढी आम्हाला मारत नाही. हे कसं आहे, हे परिवर्तन आहे. हे आम्ही पाहिलं. आता वाटतं की चाल ट्युशन घ्यावंचं नाही. आता वाटतं सोडून द्या ट्युशन. आता झालं आता. कारण आता आमचा माइंड कसा बनला की त्या बनला की तुम्ही आमच्या पोरी आहे 12वीपर्यंत. 12वीनंतर मग तुम्ही चांगल्या वेळेत तुम्हाला कळतं, पण 12वी तुम्हाला काहीच कळत नाही. आम्हाला माहीत आहे. एक वेळा 12वी झाली, तुम्ही डिग्री कॉलेजला गेला की तुम्हीच आम्हाला सांगायला येता सर असं नाही असं होते सर, आता हे असं करायला पाहिजे. पण तोपर्यंत आम्हाला तुम्हाला हे करावं लागतं. एनिवे तुम्ही सगळे समजदार लोक आहात आणि खूप चांगलं तुम्ही समोर कराल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहे, सर तुम्हाला शिकवत आहे आणि तुमचं सगळं चांगलं होईल. आता संकेत सर तुम्हाला खूप चांगलं गाईड करतील. प्रत्येक शब्द त्यांचा आपल्या जवळ ठेवा. कारण आपल्या गावाचा एक लौकिक आहे की एक साध्या घरचा मुलगा जेव्हा कलेक्टर बनतो. मी त्या सरांच्या आईला तेव्हा म्हटलं होतं की काकू तुम्ही आता कलेक्टरच्या आई झाल्यात, आता तुम्ही बंगल्यात राहायला जाणार. त्या रडल्या होत्या. मला अजून आठवत नाही, माझा तो फोटो आहेच. सगळे त्या रडल्या होत्या की काकू तुम्ही आता कलेक्टरची आई झाल्यात, तुम्ही आता कलेक्टरच्या बंगल्यात राहायला जाणार. त्या रडल्या होत्या. कारण त्यांना कळलं की बा माझ्या मुलांनी मला ते तिथे केलं, तिथे नेऊन ठेवलं. बरं आहे, तुम्ही सुद्धा आपल्या आईवडिलांना त्या लेवलला नेऊ शकता. मी तर माझ्या क्लासच्या पुढे सांगतोय, तू लग्न करायच्या पहिले आपल्या मायबापाचं ऋण फेड. सगळ्या पुढे सांगतो मी. परत पोरांना सांगतो, पोरी सांगतो नक्की. पहिले लग्नाच्या पहिले तू जेवढा पाहिजे त्या आईवडिलांना करून दे आणि मग जातो आपल्या घरी. माझ्या पोरी मला येतात, लग्नाचं कार्ड आणते, वडील सोबत सगळे बघा एक लग्न जुळलं, मुलं इंजिनियर आहे, तुला लग्नाला यायचं आहे, 5 लाख रुपये लग्नाला वडिलाच्या अकाउंटला ठेवले, 10 लाखचं वडिलांना घर बांधून दिलं. वडील म्हणते हो सर तुम्ही सांगितलं पण पुरी तसंच केलं. पुरी सांगतात ती मला. म्हणजे माझा शब्दच आहे की तुमचं लग्न व्हायच्या पहिले तुम्ही आपल्या आईवडिलांचं ऋण फेडून जायचं. आईवडिलांना पुढे जातात, देतात मुली मला लग्नाचं कार्ड देतात, सांगतात की सर हे सब कुछ करके दिया, आणि वडील सुद्धा होत असते. तुम्हाला पण सांगतोय फार चांगले म्हणाल तुम्ही आपल्या आईवडिलांना सपोर्ट करायचा. आईवडिलांनी शिवा दिल्या रागणे म्हणायचा, कारण त्यांनी ते उन्हाळे पावसाळे पाहिले आहे, आपण नाही पाहिले ना. आज सरांनी पाहिलेले आहे त्या बघला. मग यांच्या भावाला यांच्या बहिणीला यांनी बनवलं आहे, मला माहीत आहे, कारण मी सगळं परिस्थिती जाणतो आहे, माझी एकदम जवळची येते. पण त्यांनी बनवलं आहे, आपल्या भावाला बनवलं, आपल्या बहिणीला बनवलं, सगळं लाईफ बनवून दिलं. याला म्हणते अचीवमेंट. जिसके पास पैसा है माँ बाप के पास में, उसने कुछ किया क्या, कौन सा अचीवमेंट है? ये अचीवमेंट है. हे वर्डन आहे, हे वर्डन आहे खास.
कारण झिरोमधून हिरो बनणे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वेल विशेष करतो मी. तुम्ही जे काही कॉम्पिटिशन देत असेल तर सगळ्यांनी आवर्जून मेहनत करा, चांगली मेहनत करा. एक वेळा तुम्ही जर मागे पडले, आता आमचा मित्र अक्षय बेलेकर मेडिकल कॉलेजचा पहिला विद्यार्थी तो, ज्याने मेडिकल कॉलेजचा मुद्दा उचलला. मी त्याला नेहमी म्हणतो, अरे बाबा तू कलेक्टर बन, कलेक्टरची एक्झाम पास दे कर. त्याला मी नेहमीच त्या गाईड करतो की तुझा दिमाग तसा आहे. आणि त्याचे मित्र आता संकेत सर कलेक्टर आहे, तर त्यांनी सुद्धा बनायला पाहिजे. त्याची आई मला नेहमीच सांगते. आणि हुशार पोरगा आहे तो पण बनेल, कारण एक वेळ असते, वेळेवर सगळं होतील. त्याच्यामुळे तुम्ही सगळे लोक चांगला अभ्यास करा. एखादी वेळेस जर अपयश मिळालं तर हारून नाही जायचं, परत ते करत राहायचं. आम्ही कुठे जाऊ, आम्ही तर 4 कोरा बॅच चालू केली त्यावेळेस 1991ला. आणि आज तो कारवा बनला आहे की नाही, तुमचाही बनेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला ऐकलं. आणि आता तुम्हाला संकेत सरांना ऐकायचं आहे, म्हणणं ऐकायचं. आता 2 थोडक्यात चौधरी सर बोलतील आणि मग तुम्हाला संकेत सरांचं ऐकायचं आहे. Very warm and pleasant evening to all of you. Let me first of all extend my wishes to all the dignitaries and dear students. Today, let's have accompany Sanket Waghe, IS officer, Pimpalkar sir and other teachers, Vandile sir and all dear students. It's really miracle, I can say, when once we desire for IS from Hinganghat, it was beyond our imagination. It's a far distance away, thinking to see IS officer from our side. So when I heard this news of Sanket to become IS officer from Hinganghat, my joys knew no bounds at that time. And I really expressed my wishes to him that he will be on the top position in life throughout the journey. And today he is with us, among us, to share his experiences and life journey till this moment of IS officer. And you are very fortunate that you are part of this program. Today Vandile sir called me here. I left my one batch because Sanket is here. That's why I was very glad. I am very glad to be accompanied with you. So dear student, let me just share with you some moments and some experiences of life journey to become a successful person in life. You remember, without grit and determination, nothing is possible in life. If you want to get success in life, you must do the hard work. There is no alternatives, no options for hard work. Perspiration 99%, 1% talent is enough. And Sanket is the same example. He set such an example. What hard work, that you may just think beyond your imagination how he passed or went through his journey of life to be IS officer. So, number of failures, challenges and barriers, obstacles in the way of success. But once you set your goal, how you chase it and follow it, and how you face that situation with full of positivity and optimism, depend upon your strong willpower. Unless and until you may have a strong willpower, you cannot overcome any bad situations. And one thing just you remember, greater the difficulty, sweeter the victory. Because you should be hopeful in life. Think positive. Every dark cloud has a silver lining. A smallest ray of hope may lead you on the top. But don't lose the hope till the very end. Whenever you will fall down, you try each time to get up. Your try is to finish the last finishing line. If you will live between the game of life, you will be the coward or the quitter. So you must be finisher whether the result is in your side or not. But finisher will always win one day in life.
You don't think your position till the last moment, but finishing is important. One line is very important, you should remember: winner never quit and quitter never win. Lastly, let me finish my just small speech. Shiv Kheda, International Educational Motivator. His famous book title, You Can Win, just written in 2 lines: winners do not do the different thing, they do the things differently. That you should remember. And Sanket is the same example. He do the different thing, that's why today he is among us. Otherwise, it was beyond our imagination once in Hinganghat. But now he is among us, and he is the student, and he is the person, he is the IS officer only from our people, our Hinganghat people. So we are very fortunate that we can see him and just to get his experience and utilize in our life to follow his journey or follow his example. Thank you very much to have it. If am I right, Sanket sir is a first collector in the Ignat city. Who am I right? Yes, If am I right? Yes. संकेत सर आपल्या शहरातले आफ्टर फ्रीडम पहिला व्यक्ती आहे जो IAS ची एक्झाम पास झाला. अंडरस्टूड. आणि सच पर्सन इज गोइंग टू गाईड यू. ठीक आहे. आता तुम्हाला संकेत सरांचंच पूर्ण ऐकायचं आहे. देअर इज नो बॅरियर ॲट ऑल. सो गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आय एम ऑडिबल देअर? आवाज येतोय माझा? रिस्पेक्टेड वांदिले सर, पिंपळकर सर, चौधरी सर, कलवडे सर आणि इथे असलेले माझे सगळे चिमुकले बंधू भगिनींनो, मला माहिती आहे जमाना बदललेला आहे. मी जरी तुम्हाला चिमुकलं कन्सिडर करत असेल तरी तुम्हाला अख्ख्या ब्रह्मांडात काय काय गोष्टी घडत आहेत सगळ्याची सपशेल माहिती आहे. ह्या गोष्टीची मला कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला खूप सविस्तर डिटेलमध्ये सांगायची गरज नाही आहे की व्हॉट इज UPSC, व्हॉट इज अन IAS ऑफिसर. You all know about the exam, you all know about the competitive examination, you all know about the process of getting into this examination and all. But what you may not be knowing, I presume that what you may not be knowing is how to get into this examination or how to get into a better career. आपण स्वतःला फक्त UPSC, IAS, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम यापुरतंच सीमित न ठेवता आपलं प्रायमरी उद्देश आहे की आपण ज्या परिस्थितीतनं ज्या भागातनं आलो आहे तिथनं पुढे जाऊन एक चांगलं भविष्य घडवायचं आहे, एक चांगलं करिअर घडवायचं आहे, जेणेकरून आपलं, आपल्या परिवाराचं, आपल्या समाजाचं नाव रोशन होईल. बरोबर ना? सगळ्यांनीच IAS ऑफिसर बनायचं आहे असं काही आपला उद्देश नसतो. हां, झालंच तर हे फारच छान गोष्ट आहे. आत्ताच जगदीश सरांनी परिचय करून देत असताना सांगितलं की साधारण 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. मला वाटते ऑक्टोबर पहिला आठवडा असेल. पूर्ण टीचर्स असोसिएशन माझ्या घरी आलेले. तर चौधरी सरांचा आणि माझा परिचय अगदी जुना म्हणजे मी हाफ पॅन्टमध्ये असायचो त्यावेळेसपासूनचा. मला आठवते 5व्या वर्गात मी शाळेत ज्यावेळेला प्रवेश घेतला त्यावेळेला चौधरी सर व्हाईस प्रिन्सिपल होते तिथे. आणि तेव्हापासून चौधरी सर मला इंग्लिश शिकवत आहेत. आणि जे काही थोडंफार तोडकं मोडकं इंग्लिश मी आता तुमच्यासमोर बोललो ते चौधरी सरांचीच कृपा आहे की मला तितकं फारसं थोडं इंग्लिश शिकतं. अजूनही खूप एलिटिस्ट एज्युकेशन, भाषेवर इतकं प्रभुत्व, आय कॅन नॉट क्लेम दॅट आय हॅव दॅट मच फ्लुएन्सी, दॅट मच होल्ड ओव्हर द लँग्वेज, बट व्हॉट एव्हर लिटल आय नो इज बिकॉज ऑफ द ग्रेस अँड विजडम ऑफ चौधरी सर. दॅट अ पार्ट, 2 वर्ष अगोदर ज्यावेळेला सर लोक माझ्या घरी आले त्यांनी एक भाषण त्यावेळेला रेकॉर्ड केलेलं होतं. आणि ते अगदी असं कॅन्डिड भाषण आहे सर. त्यावेळेला मी खूप असं इमोशनल याच्यामध्ये बोललो, कारण की ते 40-45 मिनिटाचं काहीतरी भाषण आहे. आणि 30 मिनिट झाल्यानंतर मला कळलं की ते भाषण ॲक्च्युली रेकॉर्ड होतं आहे म्हणून. तर ते भाषण तुम्ही नक्कीच यूट्यूबवर आहे ते अवेलेबल, ऐका. त्यामध्ये तुम्हाला माझी पूर्ण जर्नी त्यातनं कळेल की मी कसा काय पूर्ण शाळेतनं निघाल्यानंतर म्हणजे 10वीपासून ते 12वी नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढे जाऊन मग UPSCची 2-3 वर्ष जो संघर्ष केला, जो प्रवास केला, त्याबद्दल तुम्हाला त्यामध्ये एक सपशेल माहिती मिळेल. तितका आपला वेळ इथे वाचेल. तर त्या दिवशी जेव्हा निकाल लागला
त्यावेळेला जस्ट मी एक परीक्षा क्लिअर केली होती. खूप काही असं मोठं काम केलं नव्हतं. पण नंतर जसं जसं मी या क्षेत्रामध्ये, आता माझा 2 वर्ष झाले परीक्षा क्लिअर करून, आणि पुढे मी ट्रेनिंगला गेलो मसुरीला, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीमध्ये. त्यानंतर मला कॅडर अलॉटमेंट झालं, तामिळनाडूमध्ये गेलो. नवीन प्रांतामध्ये, नवीन भाषा, नवीन लोक, नवीन संस्कृती, नवीन खाणं. आणि मग परत दिल्लीमध्ये गेलो. भारत सरकारमध्ये मी वाणिज्य मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्रेटरीशिप म्हणून काम केलं. राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्याची मला संधी लाभली. राष्ट्रपतींच्या समोर भाषण देण्याची संधी लाभली. आदरणीय पंतप्रधानांची भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालं. आणि पुढे जाऊन मसुरीला जाऊन फेज 2चं ट्रेनिंग कंप्लीट करून मी आज 2 वर्षानंतर तुमच्यासमोर माझं पूर्ण ट्रेनिंग कंप्लीट करून आलो. ह्या 2 वर्षामध्ये मला एक गोष्ट जाणवली की 2 वर्षा अगोदर जो IAS झाला होता तो फक्त एक व्यक्ती नव्हता. त्या व्यक्तीबरोबर त्याचा पूर्ण परिवार, त्याचे पूर्ण शिक्षक वर्ग, त्याचं पूर्ण जे समाज आहे, जे गाव आहे, ते पूर्ण गावाला त्या भूषणाची गोष्ट आहे, हे अभिमानाची गोष्ट आहे, हे मला जाणवली. आणि अकॅडमीमध्ये असताना मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्यासोबत ज्या ज्या लोकांचं ट्रेनिंग झालं त्यापैकी काही लोक असे होते ज्यांचे वडील किंवा आजोबा कुठल्या तरी राज्यांचे चीफ सेक्रेटरी राहिलेले असतील. चीफ सेक्रेटरी म्हणजे राज्यातला सगळ्यात सिनियर IAS ऑफिसर. काही काही लोक असे होते ज्यांचे आईवडील IAS ऑफिसर, IPS ऑफिसर किंवा खूप मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून आलेले, जे अकॅडमीमध्ये येतानाच मोठ्या मोठ्या 80-80 लाखाच्या कार्समध्ये उतरणारे असे लोक होते. आणि काही लोक अगदी असे सुद्धा होते की हिमाचल प्रदेशच्या एखाद्या कुठल्या तरी गावामधून रेल्वे स्टेशनवर पॉपकॉर्न विकून किंवा चाय विकून आला, त्याने संघर्ष केला आणि तो IRSमध्ये आला. तर अशा अगदी समाजाच्या एलिट वर्गापासून ते समाजाच्या अगदी शोषित दुबळ्या वर्गापासून प्रत्येक समाज घटकातील लोकांना एकत्र एका मंचावर कुठल्याही भेदभाव न करता आणून ठेवण्याचं काम या परीक्षेने केलं आहे. आणि म्हणून बाकी कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही जाल, बाकी कुठल्याही करिअर क्षेत्रामध्ये जाल, तर कदाचित होऊ शकते की आईवडिलांकडे पैसा नाही आहे म्हणून मी MBA नाही करू शकलो किंवा MBBS नाही करू शकलो किंवा इंजिनिअरिंग नाही करू शकलो किंवा जे काही असेल. पण स्पर्धा परीक्षा हे एकमात्र असं माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुमची परिस्थिती, तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं की इंग्लिश मीडियममध्ये झालं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करत नाही. इथे फक्त आणि फक्त जसं सरांनी सांगितलं 99% 99% पर्स्पिरेशन आणि 1% इन्स्पिरेशन हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त मॅटर करतो. त्यामुळे सगळ्यात पहिला तुम्हाला मंत्र आहे की तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून स्पर्धा परीक्षेच्या या सगळ्या रणक्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की मी खूप अरे नाही माझ्याच्याने कसं होणार, माझ्या वडिलांची तर इतकी परिस्थितीच नाही आहे, किंवा माझं तर मला तर इंग्लिशच व्यवस्थित बोलता येत नाही, मला तर 4 लोकांमध्ये उभंच राहता येत नाही, मला तर काटा चमचाच पकडता येत नाही हातामध्ये, मग मी IAS ऑफिसर कसा होईल किंवा मी स्पर्धा परीक्षाकडे कसा वळेल, असा जर तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल तर हा संभ्रम तुम्ही सगळ्यात पहिले मनातून काढून टाका. सगळेच जण इथे स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतील, सगळेजण करतील असं नाही, पण सगळ्या जणांमध्ये तो पोटेन्शियल आहे की ईच अँड एव्हरी वन ऑफ यू कॅन क्लिअर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. But in order to clear a competitive examination, to succeed in a particular examination, तुम्हाला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. ठीक आहे. तर कुठलाही मनुष्य ज्या वेळेला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जातो त्याच्या 2 फॅकल्टीज सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे त्याच्या 2 क्वालिटीज. एक असते इमोशनल क्वालिटी आणि दुसरी असते रिअलिस्टिक किंवा प्रॅक्टिकल क्वालिटी. ठीक आहे. आपण यूट्यूबवर भाषणं ऐकून, माझ्यासारख्याचं एखादं भाषण ऐकून तासभरामध्ये तुमच्यामध्ये ॲड्रेनलिन रश होणार आणि तुम्हाला वाटेल की आता मी सगळं करू शकतो. दॅट इज व्हेरी ट्रू, तुम्ही करू शकता. पण त्यासाठी काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत ह्या आपण नेहमी कन्सिडर केल्या पाहिजे. ठीक आहे. नाऊ हॅव्हिंग सेट द स्टेज राईट, आय विल डायरेक्टली पुट इन माय हँड इन टू हाऊ टू चूज युअर करिअर पाथ. सरांनी सांगितलं की प्लॅन बी बद्दल मला थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. मला सांगा सगळ्यात पहिली ते 10व्या वर्गाच्या खालची मुलं, म्हणजे 8वी 9वी 10वीचे मुलं किती आहेत, हातवरती करा. 8, 9, 10. ठीक आहे. ओके. व्हेरी मायन्युस्क्युल मायनॉरिटी. 11वी 12वीची मुलं किती आहेत, थोडा पूर्ण हात वरती करा. म्हणजे 11वीत असेल तर अर्धा आणि 12वीत असेल तर असं नाही आहे, पूर्ण हात वरती करा. ठीक आहे. आणि 12वी झाल्यानंतर कॉलेजची मुलं किती आहेत तिथे,
चला, ग्रॅज्युएट झालेली मुलं किती आहेत, ज्यांचं BSc BCom BA BE MBBS काही झालं असेल? अच्छा, ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी जो वर्ग आहे तो 10वी नंतरचा वर्ग आहे, त्यामुळे दिस इज अ राईट प्लॅटफॉर्म वेअर आय कॅन गाईड द स्टुडंट्स. ओके, तुम्ही जस्ट आत्ता कॉलेजमध्ये गेले असाल किंवा कॉलेजमधून निघालेले असाल. काही परसेप्शन्स मिसपरसेप्शन्स असतात कॉलेज लाईफबद्दल, त्याबद्दल थोडक्यात सांगतो. कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल आता फर्स्ट इयरला सेकंड इयरला, माझं असं प्रामाणिक मत आहे की कॉलेज लाईफमध्ये तुम्ही कॉलेज लाईफ पूर्णपणे एन्जॉय केली पाहिजे, जगलं पाहिजे. आता कॉलेज लाईफ एन्जॉय करणे आणि जगणं म्हणजे काय, तर तुम्ही ज्या शहरामध्ये असाल, ज्या कॉलेजमध्ये असाल, तिथल्या प्रत्येक कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घ्या, कारण की त्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडते. तुम्ही वारंवार स्टेजवर गेलात की तुमचं स्टेज कॉन्फिडन्स वाढेल, डेअरिंग वाढेल. ज्या ज्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला धार देत असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. NCC असेल, NSS असेल, कुठल्याही सोशल ॲक्टिव्हिटीज कॉलेजच्या वेगळ्या वेगळ्या कमिटीजकडून होत असेल, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं की नाही, मी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून किंवा 11वीपासूनच मी काय करणार आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे म्हणजे काय, याचा अर्थ की मी कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून स्वतःला वेगळं करणार, कॉलेजच्या कुठल्याच गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करणार नाही. मग 11वी 12वीची परीक्षा देत असताना 11वी 12वीच्या मार्कांचा तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काहीच फायदा नाही होत. मग मी काय करणार, 11वी 12वीचा पण खूप जास्त अभ्यास करणार नाही, मी फक्त NCERTचं वाचन सुरू करेल, न्यूजपेपर वाचन सुरू करेल. आणि मग अशा प्रकारे बऱ्याचदा काय होतं आपल्याला की आपण जर प्रेझेंटमध्ये नाही जगलो, जे आपण करतो ते जर व्यवस्थित नाही केलं, तर आपलं जे अकॅडमिक रेकॉर्ड आहे तो थोडा कमकुवत होत जातो. कळतंय? म्हणजे तुम्हाला 11वी 12वीमध्ये चांगले पर्सेंट मिळाले पाहिजे, हाच तुमचा सध्याचा धर्म आहे जे 11वी 12वीत असते. जे कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत, तुमच्या कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. कॉलेजमध्ये तुम्ही जी काही डिग्री करताय त्या डिग्रीमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगले पर्सेंटेज आले पाहिजे, चांगलं एज्युकेशन, चांगलं नॉलेज ग्रॅस्प केलं पाहिजे, हाच तुमचा त्यावेळेसचा धर्म आहे. कॉलेज करत असताना, 10वी 12वी करत असताना खूप जास्त स्पर्धा परीक्षेचं भूत डोक्यात घालायचं नाही. फक्त कुठेतरी लक्षात ठेवायचं की स्पर्धा परीक्षा ही ग्रॅज्युएशन नंतर देण्याची गोष्ट आहे. कधीची आहे? कुठलीही स्पर्धा परीक्षा जी आहे, मेजर जे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स पद जे आहेत, यासाठी बेसिक क्वालिफिकेशन काय माहिती आहे का तुम्हाला? ग्रॅज्युएशन. ठीक आहे ना? कुठली तरी BA BCom BSc MBBS जे काही डिग्री असेल ते बेसिक ग्रॅज्युएशन डिग्री तुम्हाला पाहिजे असेल. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना तुम्ही तुमच्या कॉलेजच्या एज्युकेशनवर व्यवस्थितपणे लक्ष द्या. ओके. प्लस तुम्ही कुठल्या मोठ्या सिटीमध्ये गेला असाल, कॉलेजमध्ये सिटी पूर्णपणे एक्सप्लोर करा, मित्रमैत्रीण चांगल्या प्रकारे बनवा. हे लोक तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठा इमोशनल आत पण देणार आहेत. ते कसं करायचं त्यानंतर बोलूया आपण. या सगळ्या गोष्टींकडे फोकस करा. पण जेव्हा तुम्ही कॉलेजचं सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असाल, आता तुम्हाला जस्ट आता कॉलेजमधून बाहेर निघायचं आहे, अशा वेळेला मात्र तुम्ही खूप फोकस्डपणे आता आपल्या भविष्याची पुढची वाटचाल काय याच्यावर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कळतंय? तर कॉलेजच्या सेकंड इयर, जसं मी पण पूर्ण कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परीक्षेचा मी अभ्यास त्यावेळेला केला नाही. हां, मात्र त्यावेळेला माझं पार्टिसिपेशन सगळीकडे होतं, स्टेज कॉम्पिटिशनमध्ये सगळीकडे पार्टिसिपेट करायचो. युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला मला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड त्यावेळेला मिळालेला 2016 साली. नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन पण नागपूर विद्यापीठातनं केलं, MSc फिजिक्स. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना मग हळूहळू की आता कुठेतरी आपल्याला स्पर्धा परीक्षेची सुरुवात करायची. मग ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडलं आहे त्यावेळेला काय काय असे क्रायटेरिया आहे की मला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं आहे, या गोष्टीची तुम्ही बारीकीने नोंद करा. माझ्या मते स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याच्या 2-3 क्रायटेरियाज असायला पाहिजे. पहिली गोष्ट, 3 गोष्टी आहेत. तुम्हाला स्पर्धा परीक्षा काय आहे हे माहिती असलं पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला. 10वीमध्ये पासिंग पर्सेंटेज किती आहे? 35%. अजूनही तितकं सांग सर? 35-40% समथिंग. आमच्या वेळेला 35 होता, आताही 35%. आता टॉपरला किती मार्क भेटले? 98% भेटले किंवा 102% भेटले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. 10वी पास करण्यासाठी आम्हाला किती पर्सेंट पाहिजे? फक्त 35% पाहिजे. मग 10वी ही काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही आहे, ती जस्ट क्वालिफाईंग एक्झाम आहे, याच्यात तुम्हाला पास करायचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय होते? ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला समजा एखाद्या पदासाठी जर 100 जागा असतील, 100 वॅकन्सीज असतील, तर तुम्हाला टॉप 100मध्ये यावं लागेल, म्हणजे त्या पर्सेंटाईल गटमध्ये यावं लागेल. आता जर समजा 100 मार्कांपैकी 100 मार्काचा जर पेपर असेल आणि 100 मुलांना जर 95पेक्षा जास्त मार्क असेल, तर जे 100 मुलं 95पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत ते लोक सिलेक्ट होतील. तुम्हाला 94 मार्क जरी मिळाले तरी तुम्ही सिलेक्ट होणार का? नाही होणार.
याचा अर्थ इथे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी कॉम्पीट करायचं आहे, कॉम्पिटिशन करायची आहे. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये येताना सगळ्यात पहिलं तुमचं जे आहे ती इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. हार्डवर्क करण्याची, जसं सरांनी सांगितलं ना, हार्डवर्क करण्याची जी तुमची प्रवृत्ती आहे ती असली पाहिजे. हार्डवर्क म्हणजे काय की तुम्ही डेली 10 ते 12 तास अभ्यास करण्याची आपली क्षमता आहे का? क्षमता जरी नसली तरी ती हळूहळू वाढवता येईल का मला? म्हणजे घरच्यांची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन कमीत कमी डेली 10 तास अभ्यास करायचा आहे. एक दिवस, एक आठवडा, एक महिना नाही, तर जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत इतकी प्रबळ मेहनत घेण्याची तुमची इच्छाशक्ती, तुमची तयारी असली पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला तर दिवाळी केल्याशिवाय राहावतच नाही, मला तर दर दुसऱ्या महिने आईबाबांना भेटायचं आहे, मग बहिणीचं लग्न आहे, मग आत्तेभावाचं लग्न आहे, याचं लग्न आहे, त्याचं लग्न आहे, अशा जर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात असेल तर मला वाटते की तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तितके फिट नाही. जे काही 1.5-2 वर्ष आपण तयारी करणार आहोत ते पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनवर फोकस करता येण्याची तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये उडी घ्या. दुसरी गोष्ट, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सिलेक्शनची गॅरंटी 0 तर नाही म्हणता येत, बट खूप कमी आहे. कारण की UPSCची जी परीक्षा आहे, मी माझ्या परीक्षेबद्दल सांगतो, इथे परीक्षेला जाणारे लोक साधारण 12 ते 13 लाख लोक फॉर्म भरतात, त्यापैकी 7 ते 8 लाख लोक परीक्षा देतात, त्यापैकी 1 लाखाच्या जवळजवळ विद्यार्थी प्रिलिम्स क्लिअर करतात, साधारण 50,000च्या जवळजवळ विद्यार्थी मेन्स किंवा त्यापेक्षा कमी जास्त काही असेल असतात, 12,000 विद्यार्थी इंटरव्ह्यूला येतात, आणि 3,000 विद्यार्थी इंटरव्ह्यूला येतात, 12,000 मेन्सला असतात, आणि त्यापैकी 650-700 काहीतरी विद्यार्थी सिलेक्ट होतात. म्हणजे 12 लाख लोक जी स्पर्धा परीक्षा देत आहे त्यापैकी सिलेक्शन किती लोकांचं होतं? फक्त 600 लोकांचं. त्या 600 लोकांमध्ये पण IAS बनणाऱ्यांची संख्या किती आहे? फक्त 180 लोकांची. तुम्ही विचार करा की 12 लाख म्हणजे एक गव्हाचं पोतं घ्या, त्या गव्हाच्या पोत्यामध्ये जेवढे गव्हाचे कण आहेत, जेवढे गव्हाचे दाणे आहेत तितके कॅन्डिडेट आहेत, आणि त्या सगळ्या दाण्यापैकी एक दाणा कुठला तरी निवडा, तो फक्त एकच दाणा जो आहे हा स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्ट होणार आहे. सिलेक्शन रेशिओ इज 0.001 किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. याचा अर्थ स्पर्धा परीक्षेमध्ये येताना सिलेक्शनची आपली गॅरंटी खूप खूप कमी आहे. बरोबर. कमी जरी गॅरंटी असली तरी सिलेक्शन होते, त्याचा मंत्र आपण नंतर बघू. पण देव न करो जर सिलेक्शन नाहीच झालं, जसं की सरांनी सांगितलं का आपण प्लॅन बी साठी नेहमी रेडी असलं पाहिजे. मग हा प्लॅन बी काय आहे? तर आता मी मागे जे बोललो होतो की तुम्ही 10वी-12वीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले पर्सेंटेज, चांगलं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन रेकॉर्ड चांगला ठेवा, कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे तुमचा रेकॉर्ड ठेवा, हे तुम्हाला त्यावेळेला कामात. तुम्ही जर कॉलेजमध्ये समजा 35% 40% जर घेतले असतील आणि देव न करो जर तुमचं स्पर्धा परीक्षेत सिलेक्शन नाही झालं तर मग तुम्हाला तुमच्या हातात तेल पण नाही आहे, तूप पण नाही. मग तुम्ही तुमच्या कॉलेजच्या डिग्रीच्या भरोश्यावर पण काही करू शकणार नाही आणि स्पर्धा परीक्षेवर पण काही करू शकणार नाही. त्यामुळे त्यावेळेला तुमचा प्लॅन बी खूप व्यवस्थितपणे रेडी असला पाहिजे. तर प्लॅन बी रेडी असला पाहिजे म्हणजे काय? जर तुम्हाला UPSCची परीक्षा जर थोडी कठीण वाटत असेल किंवा जमली नाही, मग तुम्ही MPSCवर थोडं फोकस करू शकता. पोलीसच्या परीक्षा आहेत, RBIच्या परीक्षा आहेत, बँकिंगच्या परीक्षा आहेत, या सगळ्या परीक्षांचा खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात, त्या परीक्षांवर तुम्ही फोकस करू शकता. त्याच्यावर जरी नाही जमलं तर वेगळ्या आजच्या याच्यामध्ये खूप वेगवेगळे कोर्सेस निघालेले आहेत, जसं की कम्प्युटरचे वेगवेगळे कोडिंग लँग्वेजेस आहेत. जे काही तुमचं ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंड आहे त्या आधारावर तुम्ही तुमचं एक प्लॅन बी, म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष करून सांगतोय, हे तयार ठेवा. तिसरी गोष्ट, पहिलं काय झालं? हार्डवर्क करण्याची क्षमता. दुसरा, तुमचा प्लॅन बी रेडी असला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे की स्पर्धा परीक्षामध्ये येतानाच डिसाईड करायचं आहे आपल्याला की आपल्याला किती वर्षापर्यंत, वयाच्या किती वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. 21व्या-22व्या वर्षी आपण ग्रॅज्युएट होतो. 21-22व्या वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर 4 वर्ष किंवा 5 वर्ष जे काही तुम्हाला आहे, आईवडिलांनी तुम्हाला जितकी फ्रीडम दिलेलं आहे, लिबर्टी दिलेली आहे, तितक्या वर्षामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्लिअर करायची आहे, या गोष्टीचं भान ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या मनामध्ये व्यवस्थित करून घ्या. 25व्या, 26व्या, 27व्या वर्षीपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार. तोपर्यंत जर नाही झालं तर मग माझा प्लॅन बी रेडी असला पाहिजे. इतकं हे बेसिक तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षेचा गमक लक्षात ठेवा. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडताना खूप 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 आवश्यक आहे. ठीक आहे. तर असंच आपण जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला थोडं व्यवस्थित तुमचं प्लॅन करा, व्यवस्थित तुम्ही स्ट्रॅटेजी करा आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या करिअरसोबत डील करण्याचा प्रयत्न करा. सो मी ह्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणाकडे किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उतरलो त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो.
की माझं इथनंच 10वी झालं आहे हिंगणघाटमधनंच. हिंगणघाटमध्येच मी GBMMमधून 12वी केलेलं आहे 2013 साली. आणि सरांना माहिती आहे, चौधरी सरांना, की खूप असं शाळेमध्ये असताना मला वाटते अबोव ॲव्हरेज विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये असेल. खूप असं इंटेलिजंट आणि खूप असं एकदम प्रभावी व्यक्तिमत्व वगैरे असं काहीच नव्हतं माझं. म्हणजे नॉर्मल विद्यार्थ्यांपैकी होतो मी. हे सांगण्याचं कारण हे आहे की तुम्हाला जर वाटत असेल की खूप असे इंटेलिजंट विद्यार्थी, हुशार विद्यार्थीच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात, तर तुमच्यासमोर एक स्वतः उदाहरण आहे की खूप असं हाय प्रोफाईल बॅकग्राऊंडमधून नाही आणि खूप चांगलं इंटेलिजंट असा काही कॅटेगरीमधला विद्यार्थी नसूनसुद्धा हार्डवर्कच्या भरोश्यावर आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच्या भरोश्यावर ही परीक्षा गाठता येते. तर 12वी झालं माझं हिंगणघाटमधनंच. आणि त्यानंतर मग 12वी नंतर आता काय करायचं पुढे, हा माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न होता. माझे सगळे मित्र जे आहेत ते त्यावेळेला कोणी इंजिनिअरिंगमध्ये गेले, त्यांनी IITची NITची तयारी वगैरे केली. कोणी मेडिकलला गेलेत, ज्यांच्याकडे फीस भरण्याची वगैरे कॅपॅसिटी होती. काही लोकांनी CA किंवा असे वेगवेगळे करिअर क्षेत्र त्यावेळेला निवडले. माझं पण असं 11वी 12वीची तयारी करत असताना वाटलं की आपण पण थोडं इंजिनिअरिंगकडे वळावं. आणि तयारी पण मी बऱ्यापैकी केली होती. पण त्यावेळेला अचानक 11वीमध्ये असताना माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. तर वडिलांना हार्टचे 2 अटॅक एकाच दिवशी येऊन गेले. आणि त्यावेळेला असंच वडिलांनी बेडवर असतानाच म्हटलं होतं की संकेत, आता 12वी नंतर तुला जे काही करायचं आहे ते तुला स्वतःच्या भरोश्यावर करावं लागेल. आमच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नको की आम्ही तुला खूप पैसा पाणी पुरवू शकेल. थोडंफार जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू, पण खूप मोठ्या शहरांमध्ये वगैरे पाठवण्याची आमची काही क्षमता पण नाही आहे. आणि आता तब्येतीमुळे तर अजून जास्त खालावलेली परिस्थिती आहे. मग त्यावेळेलाच निर्णय घेतला की आपण इंजिनिअरिंग मेडिकल हा सगळा पार्ट न करता आय विल डायरेक्टली गो टू सम इझी कोर्स, ज्याने बेसिक ग्रॅज्युएशन होऊ शकते. तर त्यावेळेला असं होतं की 12वीमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून टॉप 1% विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये आलात तर तुम्हाला एक इन्स्पायर स्कॉलरशिप मिळायची. अजूनही आहे का ते प्रकार इन्स्पायर? हां, 80,000 वर्षाला स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन जी म्हणतो SHE. तुम्ही 12वीमध्ये तुम्हाला ते ब्लू कलरचं सर्टिफिकेट मिळतं. आणि ते इन्स्पायर स्कॉलरशिप काय आहे तर तुम्हाला 80,000 एका वर्षाला भेटतील. त्या 80,000पैकी 60,000 कॅश आणि 20,000 इंटर्नशिप किंवा रिसर्चसाठी मिळतात. तर म्हटलं की आपल्याला जर हिंगणघाटमधून निघायचं आहे, कारण की सरांनी सांगितलं आपल्याकडे हायर एज्युकेशनसाठी खूप जास्त काही तितके ॲव्हेन्यूज अवेलेबल नाही आहेत. वी डोंट हॅव मच ऑप्शन्स फॉर द हायर एज्युकेशन. अँड ॲट दॅट टाईम आय डिसाइडेड की इफ आय वॉन्ट टू गो टू अ बिगर सिटी, इफ आय वॉन्ट अ ब्रॉडर एक्सपोजर, इफ आय वॉन्ट टू एक्सप्लोर माय पर्सनॅलिटी, एक्सप्लोर माय करियर पोटेन्शियल, then I need to go to some higher city, and for that purpose this Inspire scholarship was very helpful. 12वी नंतर नागपूरला एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. अमरावती रोडवर तुम्ही बघितलं असेल. महाराजबाग माहिती आहे सगळ्यांना? महाराजबागच्या जवळच ते सायन्स कॉलेज आहे. विदर्भातलं सगळ्यात जुनं कॉलेज आहे, सायन्स कॉलेज प्रसिद्ध आहे ते. तर तिथे मला त्यावेळेला ॲडमिशन मिळाली. वर्षाला 5,000 4,500 काहीतरी रुपये फीज होती. तितकेच हॉस्टेलची फीस पण मला वाटते 4,500-5,000 तितकंच, म्हणजे 10-12 हजारामध्ये पूर्ण वर्षभराचा कॉलेज आणि हॉस्टेल निघालं. आणि 1,300-1,200 रुपये काहीतरी त्यावेळेला मेस होतं. असं करत पूर्ण वर्षभर आपलं कसं काय 30-35 हजारामध्ये वर्षाचा खर्च निघेल याच्यावर माझा जास्तीत जास्त भर होता. खूप मध्ये करिअरमध्ये इंटरेस्ट होता, किंवा मला आता खूप आसमानच गाठायचं आहे, आसमानच एकदम असं काहीच माझा उद्देश नव्हता. त्यावेळेला बेसिक म्हणजे बघा, ह्युमन बिईंग ऑलवेज इव्हॉल्व्स थ्रू हिज सर्कमस्टान्सेस. कुठलाही व्यक्ती जो आहे हा त्याचा परिस्थितीचा जनक असतो. तुम्ही ज्या सर्कमस्टान्सेसमधून गेलात त्या सर्कमस्टान्सेसमधून तुम्ही त्यावेळेला घडत असाल. माझ्या पुढे त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न हे नव्हतं की मी काय बनणार. सगळ्यात मोठा प्रश्न हे होता की आपण कुठल्या तरी चांगल्या मोठ्या सिटीमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि आपलं शिक्षण कंटिन्यू करायचं. आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त त्या स्कॉलरशिपच्या भरोश्यावर मी नागपूरला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. कॉलेज लाईफ सुरू झालं व्यवस्थितपणे. आणि कॉलेज लाईफमध्ये कॉलेजच्या अभ्यासिकेमध्ये असणारे जेवढे पुस्तकं होते त्यापैकी बऱ्यापैकी पुस्तकांनी मी त्यावेळेला वाचून काढले होते. एक गोष्ट होती की मला वाचनाची सवय ही पहिलेपासून होती. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आतापासून जर तुम्ही कुठल्याही करिअरसाठी जर जात असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड वाचनाची सवय लावा. चांगल्या चांगल्या बायोग्राफीज असतील, ऑटोबायोग्राफीज असतील, किंवा करिअर गायडन्सचे पुस्तकं असतील, किंवा अशा काहीही गोष्टी ज्या तुम्हाला पॉझिटिव्ह दिशेकडे घेऊन जातील अशा गोष्टी वाचण्याची तुम्ही सवय लावायला पाहिजे. तर मी कॉलेजमध्ये असताना हे सगळं वाचन त्यावेळेला सुरू केलं. आणि त्यावेळेला विशेष करून 4-5 लोकांचा व्यक्तिमत्वावर खूप चांगला प्रभाव पडला. म्हणजे गांधीजींची ऑटोबायोग्राफी मी शाळेत असताना वाचलेली, पण कॉलेजमध्ये जाऊन त्याचं रिलेव्हन्स खूप जास्त कळलं. कारण की गांधीजी जसे भारतातून निघून पहिले लंडनला आणि नंतर साऊथ आफ्रिकेला गेले आणि त्यांना कसा कसा संघर्ष करावा लागला
तसंच हिंगणघाटमधून बाहेर निघाल्यानंतर कशा प्रकारची लोक आपल्याला भेटतील, त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू रिलेट करू शकत असतो. म्हणजे गांधीजी जनरलच्या डब्यामध्ये ट्रॅव्हल करून गेलेले होते दक्षिण आफ्रिकेत, हे तुम्हाला माहिती आहे. तर पुस्तकं वाचण्याचा काय प्रभाव होतो की आपण मोठ्या लोकांच्या जीवनासोबत स्वतःला लिंक करू शकतो. मी पण नागपूर ते पुणे जनरलच्या डब्यामध्ये ज्यावेळेला प्रवास करून गेलो, तर त्यावेळेला कशा प्रकारची परिस्थिती गांधीजींनी 175-80 वर्षा अगोदर घेतली असेल आणि मी त्याच्याशी कम्प्लिटली त्या गोष्टी रिलेट करू शकत होतो. सिमिलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी कसा घडलो हे एक सुंदर पुस्तक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं कम्प्लीट वर्क्स एक 22 खंड आहे. त्याच्यामध्ये मार्क्स, रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन, मार्क्स आणि बुद्ध असे बरेच पुस्तकं आहे. हे सगळे पुस्तकं त्यावेळेला वाचले आणि त्यावेळेला विचारांची पातळी माझी कधीच अशी खाली गेली नाही. आता विचारांची पातळी खाली जाणे म्हणजे काय, खरंच सांगतो, कॉलेज लाईफमध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असतात की नाही, मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर, की आपण पण कुठेतरी इंस्टाग्रामवर स्वतःच्या रील्स भरून टाकायला पाहिजे. असं केसाला असा 4-5 वेगवेगळे रंग लावून, 3 बटणं उघड्या करून, ह्या हातामध्ये सोन्याचं नाही बरं बेंटेक्सचंच, किंवा असं फक्त जे चमकणारं काहीतरी घालायचं आणि असं मग काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वाजेल, मग मी काय एक लँडस्केपमध्ये काहीतरी फोटो काढेल आणि असं हळूहळू येईल. त्यावेळेला इंस्टाग्राम वगैरे तेवढं प्रचलित नव्हतं, पण फेसबुकचा हा सगळा फॅक्ट त्यावेळेला पण होता. तर तुम्ही जर व्यवस्थित तुमच्या विचारांची जोपासना केली, चांगलं साहित्य वाचत राहिला, चांगल्या लोकांच्या जीवनाकडून जर आदर्श घेत राहिला, तर शहरांमधल्या या चकाचौंधच्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींना तुम्ही खूप इझिली बळी पडणार नाही. आणि सुदैवाने त्यावेळेला मी पुस्तकांची संगत होती, चांगल्या मित्रांची संगत होती. त्यावेळेला प्रत्येक कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये, गॅदरिंगमध्ये सगळीकडे पार्ट घेतला, पण सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टींचा मला स्पर्श झालेला नाही. नंतर 2 वर्ष कॉलेजमध्ये व्यवस्थित 4 सेमिस्टर झाले, स्कॉलरशिप येत होती, कॉलेजची फीज नाही, हॉस्टेलची फीज नाही, रेग्युलर जेवण भेटत होतं. मग थोडासा आळस यायला लागला की काय आता जिंदगी में सब कुछ है, भगवान का दिया को सब कुछ है, स्कॉलरशिप है, खाना है, कॉलेज आहे. मग हळूहळू पोट निघायला लागलं, काही व्यायाम नाही, रूमवर बसल्या बसल्या विचार करत होतो की आता पुढे काय करायचं आयुष्यात. मग म्हटलं की काहीतरी आयुष्यात थोडा बदल हवा. आणि त्यावेळेला मग नागपूरमध्ये रामकृष्ण मठ नावाची एक संस्था आहे धंतोलीला. तर स्वामी विवेकानंद, तुम्हाला माहितीच आहे, नाव ऐकलंच असेल सगळ्यांनी. स्वामी विवेकानंदांनी एज्युकेशन आणि हेल्थ या 2 सेक्टरमध्ये सामाजिक सेवा करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रवृत्ती लोकांमध्ये वाढावी यासाठी एक 100-125 वर्षा अगोदर रामकृष्ण मठ हे कलकत्त्यामध्ये स्थापन केलेलं होतं. त्याचीच एक शाखा नागपूरला आहे. त्या रामकृष्ण मठाचं एक खूप सुंदर असं हॉस्टेल आहे. सुंदर म्हणजे फक्त इमारत सुंदर नाही आहे, तर तिथलं वातावरण, तिथली जडणघडण, डिसिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. आणि तिथे गेल्यानंतर वाटलं की आता खूप आपल्याला सॅच्युरेशन आलेलं आहे कॉलेजमध्ये, चांगली संगत आणि चांगलं साहित्य वगैरे मिळत नाही. तर मग त्या रामकृष्ण मठामध्ये मी त्यावेळेला प्रवेश घेतला. रामकृष्ण मठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथे अजून पुस्तकं होती. मग माझ्यासाठी तर एकदम नवीन पर्वणीच होती. तर रामकृष्ण मठामध्ये अजून वाचन वाढवलं आणि त्यावेळेला स्पर्धा परीक्षेचे काही पुस्तकं, कॉलेजमध्ये असताना मी कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू किंवा प्रतियोगिता दर्पण असे पुस्तकं वाचायचो. रामकृष्ण मठात गेल्यानंतर मग मी काही स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शनपर अशी पुस्तकं वाचली. आणि ते पुस्तकं वाचत असताना मग मला त्यावेळेला BSc फायनल इयर म्हणजे 2016-17 सालची गोष्ट आहे, त्यावेळेला आपण डिसाईड केलं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. व्यवस्थित MSc फिजिक्सला ॲडमिशन घेतली त्याच कॉलेजमध्ये. परत स्कॉलरशिप येत होती, पैसे भेटत होते, त्यामुळे मला कॉलेज लाईफमध्ये खूप जास्त फायनान्शियल संघर्ष गेला नाही. MScमध्ये असतानाच मी रोज आवर्जून 3 ते 4 तास वेळ काढायचो. म्हणजे दिवसभर कॉलेज करायचं, कॉलेजमधून आल्यानंतर रामकृष्ण मठाची जी काही ॲक्टिव्हिटी असेल त्यामध्ये पार्ट करायचं, 1.5-2 तास कॉलेजचा रेग्युलर अभ्यास करायचा आणि त्या व्यतिरिक्त रात्री 9 ते 11:30-12:30 रोज आवर्जून स्पर्धा परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करायचा. अभ्यास करायचा म्हणजे काय, नेमकं UPSC काय आहे, त्याच्यासाठी कुठले पुस्तकं लागते. फक्त असा मनातल्या मनात बसल्या विचार नाही केला की इंस्टाग्रामवर कोणातरी एखाद्याची रील बघितली आणि असं नाही. पेपर पेन घेतलं व्यवस्थित की ठीक आहे, हा असा विषय आहे, या विषयासाठी ही पुस्तकं लागतील, इतका वेळ लागेल, हे वाचायचं आहे, हे सगळं एकदा काढून बघितलं. त्यानंतर इंटरनेट कॅफेजवर, गुगलवर, यूट्यूबवर जाऊन पूर्ण सगळे व्हिडिओज डिटेलमध्ये बघितले. वेगवेगळ्या टॉपर्सच्या स्ट्रॅटेजीज वगैरे काय असतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यावरून स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार केली की वर्षभरामध्ये आपलं कमीत कमी UPSCच्या बेसिक पुस्तकांचं वाचन तरी करून झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही 2017 साली हा प्रवास सुरू केला आणि 2018पर्यंत माझ्याकडे वेळ होता. तर या काळामध्ये मी 9 पूर्ण UPSCची जी बेसिक पुस्तकं असतात म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स या सगळ्या गोष्टींचे बेसिक पुस्तकं त्यावेळेला वाचून काढले. तुम्ही पण जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असू शकता, तर तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेची तयारी करताय तर तुम्ही असा बेसिक याचं पूर्ण वाचन तुम्ही त्यावेळेला करू शकता.
नंतर 2018 साल आलं. 2018 साली परत तीच परिस्थिती की भगवान का दिया हुआ सब कुछ है, कॉलेज भी हो गया, अभी क्या करना है आगे. तर आता त्यावेळेला वाटलं की आता दिस इज अ टाईम ज्यावेळेला आपल्याला स्विमिंग करायला आता सुरू करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत काय केलं, आतापर्यंत फक्त बघितलं लोकांना स्विम करताना, कोण ट्यूब घालून करते, कसं करते. आता आपली वेळ आलेली आहे, आता आपल्याला त्या समुद्रामध्ये उडी घ्यायची आहे. आणि 2018 मग मी नागपूरपासून पुण्याला जायचा विचार केला. तर तसं UPSCची तयारी करण्यासाठी मक्का किंवा जी काशी आहे ते आपण कशाला म्हणतो, दिल्लीला. बऱ्यापैकी लोक कुठे जातात, दिल्लीला जाऊन तयारी करतात. पण मला माहिती होतं की आपल्या स्कॉलरशिपमधून आपल्याकडे 1.25 लाखाचा काहीतरी पैसे आहे, त्यामध्ये दिल्ली गाठणं आपल्यासाठी खूप मुश्किल आहे. तसंही महाराष्ट्रासाठी दिल्ली गाठणं खूप मुश्किल असतंच, पण माझ्यासाठी त्यावेळेला जास्तच डिफिकल्ट होतं. मग म्हटलं की आपण कमी झेप घ्यावी, पहिले थोडं छोट्यापासून सुरू करावं. पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये पण जाऊन असं कोचिंग क्लास वगैरे लावायचा त्यावेळेला खूप माझा उद्देश नव्हता किंवा स्वप्न पण नव्हतं. पण पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथे अभ्यासिकेत जाऊन 4 लोकांशी बोलायचं, तुम्ही कसा अभ्यास करता, मी कसा अभ्यास करतो, असं मॅच करत एक 2020ची मॅच सुरू केली. आणि 2018 मी पुण्यामध्ये गेलो. पहिलं वर्ष ज्या वेळेला पुण्यात गेलो त्या फक्त माझ्याकडे एका वर्षापुरतं फायनान्शियल बॅकिंग होतं. ठीक आहे, एका वर्षासाठी आपल्याला किती पैसे लागतील असं पूर्ण कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून गेलो. आणि 7 ते 8 हजार रुपये महिना इतका खर्च एका वर्षात येईल पुण्यामध्ये. 2018ची गोष्ट आहे. आता तुम्ही 5 वर्षानंतरची परिस्थिती वेगळी असेल. असं करत हळूहळू सुरू केलं. आणि तिथे एका अभ्यासिकेत जॉईन केलं. तिथे एका चांगल्या सरांचं मार्गदर्शन पण लाभलं. त्यांच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत जायचं, टी-शर्ट पायजाम्यावर, आणि रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू, म्हणजे 3-3 तासाचे 4 ते 5 स्लॉट, असं 10 तास, 12 तास, 13 तास, जितकं शक्य होईल तितकं रोजाना अभ्यास करायचं. रोजाना म्हणजे लिटरली रोजाना. मागेच पण सरांना सांगितलं होतं की तो जो 1 वर्ष 13 महिन्याचा प्रवास होता, म्हणजे जुलै 2018 ते ऑगस्ट 2019 या प्रवासामध्ये मी एकहीदा घरी फिरकलो नाही. दिवाळी असेल, होळी असेल, सगळ्या गोष्टीच्या वेळेला मी त्यावेळेला फक्त आणि फक्त तिथेच होतो. तर जसं म्हणतात ना की द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला मछलीच्या पोपटाच्या डोळ्यावर जर निशाणा लावायचा असेल तर तुम्हाला काय काय दिसलं पाहिजे, फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसला पाहिजे. त्यावेळेला तसंच ते 13 महिन्याचा काळ असा होता की जर फक्त आणि UPSC करायचं आहे, तुम्हाला UPSCची परीक्षा क्लिअर करायची आहे, तर दिवाळी दसरा सगळं विसरा, फक्त एक UPSC असाच त्यावेळेला संघर्ष केला. 3 तास अभ्यास करायचं, 15 मिनिट झोप घ्यायची, परत 3 तास अभ्यास करायचं, जेवण करायचं, परत 3 तास अभ्यास करायचं, न्यूजपेपर वाचायचं, असं कंटिन्यू सतत. म्हणजे 7/7 म्हणजे 7 दिवसा 12/7 12 तास एका दिवसाला आणि 7ही दिवस आठवड्याला, अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास केला. 2019 UPSCचा पहिला अटेम्प्ट दिला. ऑक्टोबर 2019 पहिला अटेम्प्ट दिल्या पहिला अटेम्प्ट क्लिअर पण झाला. UPSCची परीक्षा जी आहे 3 टप्प्यामध्ये सांगितलं तुम्हाला. तर 1 वर्ष पूर्ण तयारी केली आणि त्याच्यानंतरचा 1 वर्ष काय असतो, परीक्षेचा वर्ष असतो. तेपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळे जे पैसे होते ते सगळे पैसे संपत आले होते. पण UPSCच्या परीक्षेचं एक चांगलं आहे की तुम्ही जर प्रिलिम्स वगैरे क्लिअर केली तर यशाला 100 बाब असतात ना, तशा प्रकारे तुम्ही प्रिलिम्स वगैरे क्लिअर केली की तुम्हाला मदत करायला लोक आपोआप येतात. अरे हा, या विद्यार्थ्यामध्ये गुण दिसतंय, मग याचं फोटो आम्ही आमच्या बॅनरवर लावू शकतो, म्हणून मग याला काहीतरी करून ते लोक ठीक आहे मग आम्ही तुझं काय अशी मदत करू तशी मदत करू, असं असते. पण प्रिलिम्स क्लिअर झाली आणि मग मी मेन्सच्या तयारीला लागलो. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यावेळेला मेन्स होती. मेन्सची पूर्ण तयारी करून सुद्धा मेन्सच्या अगदी 8-10 दिवसा अगोदर मला UPSCचा मेसेज आला की तुमच्याकडे काहीतरी अमुक डॉक्युमेंट नाही आहे, किंवा हे डॉक्युमेंट जे आहे एका पर्टिक्युलर डेट नंतर आलं, सर्टिफिकेटचा इश्यू होता, त्यामुळे तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय करून सुद्धा तुमचं जे मेन्सचं कॅन्डिडेचर आहे ते आम्ही रद्द करतो. तर माझी चूक नसताना सुद्धा माझं प्रिलिम्स माझ्या हातातून हिसकावून घेण्यात आली आणि मेन्सची परीक्षा मला काही देण्यात आली. आणि मग त्यावेळेला जे लोक मला सपोर्ट करायला आले तेच लोक मग अरे तू कोण, तुला मी ओळखतच नाही, अशा प्रकारे झालं. म्हणजे यशाला 100 बाप आहे, अपयशाला कोणीच नसतं, अशा प्रकारे. तर त्यावेळेला मग खूप अशी एकदम क्रायसिस सिच्युएशन निर्माण झाली की आता यावेळेला पुढे काय करायचं. ठीक आहे, मागे पण सरांना बोलताना सांगितलं होतं, विद्यार्थ्यांना सांगताना, की जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत, B, C आणि D. B स्टँड्स फॉर बर्थ आणि D स्टँड्स फॉर डेथ. ठीक आहे, जन्म तुमच्या हाती नसतो, मृत्यूसुद्धा तुमच्या हाती नसते. पण B आणि Dच्या मध्ये एक असतो, त्याला असतो C. C म्हणजे काय असते, व्हॉट इज C? C स्टँड्स फॉर चॉईस. तुम्हाला आयुष्यात कशा प्रकारची चॉईस करायची आहे हे सगळं तुमच्या हाती असते. तर तुम्हाला कुठल्या करिअरची चॉईस करायची आहे हे तुमच्या हाती आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही चॉईस केली की मग मागे वळण्याचा मार्ग नसतो. तुम्हाला कुठल्या मित्रांची संगत करायची आहे हे तुमच्या हाती आहे.
आणि या चॉईसेस जे आहे ते तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक टप्प्याटप्प्याला तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. माझं प्रिलिम्स क्लिअर नाही मेन्सचं कॅन्डिडेटच्या रद्द झाल्यानंतर माझ्या पुढे चॉईस होती की आता काय करायचं पुढे. तर एक चॉईस होती की पूर्ण बोऱ्या बिस्तर बांधून परत गावाकडे निघायचं. दुसरी चॉईस होती की काही ना काही पुण्यामध्येच थोडं स्थिरावायचं आणि पुण्यामध्येच आपण काही ना काही अर्निंग अँड लर्निंग अशा प्रकारे काहीतरी काम करू शकतो. मग त्यावेळेला पुण्यामध्ये एक कोचिंग इन्स्टिट्यूशन होतं. तिथे मला 700-800 रुपये पर लेक्चरच्या हिशोबाने मला तिथे जॉब मिळाली आणि महिन्यातनं अशी 10-12 लेक्चर जरी घेतलं तरी 8-10 हजाराची कमाई व्हायची आणि स्वतःचा उदरनिर्वाह तिथे व्हायचा. असं रोजचे 3-4 तास तिथे मुलांना शिकवायचो मी. NDA आणि CDSची मुलं होती. सुदैवाने मी तुम्हाला सांगितलं ना की माझं ॲकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं होतं. म्हणजे माझं MSc फिजिक्समध्ये त्यावेळेला मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप 3मध्ये होतो आणि युनिव्हर्सिटीमध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालं होतं. त्यावेळेला त्या कारणामुळे मला जॉब भेटण्यासुद्धा इझी झालं. असं मला कुठल्याच अकॅडमिक जॉब नकारण्यात नाही आला. तर मी गणित आणि फिजिक्स हे 2 विषय CDS आणि NDAच्या मुलांना त्यावेळेला शिकवणं सुरू केलं. तसं गणित आणि फिजिक्स या विषयाचा माझा UPSC प्रिपरेशनसोबत फार जास्त संबंध नाही, कारण की UPSCमध्ये ह्युमॅनिटीजचा विषय जास्त असतो. पण असं रोज 3-4 तास शिकवणी करून 8 तास 7 तास 6 तास जे काही आपल्याला वेळ भेटेल परत अभ्यास सुरू केला आणि 2019 ते 2020 मार्चपर्यंत हा सगळा असं दोन्ही बोटीवर पाय ठेवत माझा संघर्ष सुरू होता. त्यावेळेला हाच प्लॅन बी डिसाईड केला की जर देव न करू UPSCमध्ये सिलेक्शन नाही झालं तर मग मी कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा कोचिंग क्लासेसमध्येच माझं अख्खं आयुष्य घालवणार असं त्यावेळेला डिसाईड केलं. मार्च 2020मध्ये तुम्हाला माहिती आहे काय झालं सगळ्यांना. त्यावेळेला कोविडचं लॉकडाऊन लागलं आणि कोविडचं लॉकडाऊन लागलं असल्या कारणाने जे कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये मी शिकवत होतो ते कोचिंग इन्स्टिट्यूशनसुद्धा बंद पडलं. तर आता माझं सगळेच जे मार्ग होते कमाईचे मार्ग अभ्यासाचे मार्ग ते सगळे बंद झाले आणि थोडाफार पैसा होता. तर मला वाटलं की लॉकडाऊन काय 8-10 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये उठेल म्हणून मी पुण्यामध्ये स्थिरावलं. माझे सगळे मित्र जे आहे घराकडे त्यांनी पलायन केलं. मी 2 महिने पुण्यामध्येच होतो. एकटाच एका रूमवरच स्वयंपाक वगैरे करून खायचं आणि रूममध्येच राहायचं. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये मी खूप जोरदार अभ्यास केला. पण जेव्हा लक्षात आलं मे 2020पर्यंत की आता काही लॉकडाऊन हटण्याची शक्यता नाही आहे आणि सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, त्यावेळेला म्हटलं की आता पुण्यामध्ये पैसे खर्च करण्याची काही गरज नाही आहे. आता सगळं सामान वगैरे पॅक करून काय करायचं तर घराकडे जायचं. मग मी परत घरी आलो. घरी आल्यानंतर परत अभ्यास सुरू केला. जसं होईल तसं घरी म्हणजे त्यावेळेला घरची पण परिस्थिती, कारण की घरी सगळेजण कोविड पॉझिटिव्ह वगैरे आलेले होते. पण तरीसुद्धा म्हटलं की चला आपण आपला संघर्ष सुरू ठेवायचा, कारण की इतके वर्ष जर अभ्यास केला आहे तर तो अभ्यास तर काही वाया जाणार नाही. आणि तसे घरी येऊन फालतू डोक्यावर टेन्शन घेऊन काय होईल कसं होईल हा विचार करण्यापेक्षा आपण अभ्यासामध्ये वेळ इन्व्हेस्ट करावा असा त्यावेळेला विषय केला. आणि घरी येऊन सुद्धा 4-5 महिने परत प्रिलिम्सची अभ्यासाची तयारी करत लागलो. आणि मग ऑक्टोबर 2020मध्ये परत दुसरा अटेम्प्ट दिला UPSCचा. ज्यावेळेला दुसरा अटेम्प्ट दिला होता त्यावेळेला माझ्या घरी 4-5 लोक कोविड पॉझिटिव्ह होते आणि एक्झामच्या अगदी 2 दिवसा अगोदर मी सुद्धा कोविड पॉझिटिव्ह झालेलो. तर कोविडचा ताप ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी नागपूरला गेलो अटेम्प्ट द्यायला. डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये माझा अटेम्प्ट झाला आणि त्या अटेम्प्टमध्ये सुदैवाने प्रिलिम्स क्लिअर झाली. ठीक आहे. आता यंदा परत सर्टिफिकेटचा काही इश्यू व्हायला नको म्हणून पहिलेच तहसील कार्यालयामध्ये जाऊन म्हटलं की तुम्ही काही करा पण माझं सर्टिफिकेट तारखेच्या आत द्या. सर्टिफिकेट वगैरे सगळं रेडी झालं. मेन्सची तयारी करायसाठी मी नागपूरला गेलो. त्यावेळेला घरी सगळ्यांची कोविडमुळे स्थिती खराब असल्यामुळे घरून दूर जाणे हे त्यावेळेला खूप घातक होतं. लॉकडाऊन थोडा हलक्याला उठलेला होता. मग घरच्यांना सांगितलं की मी पुण्याला चाललो आहे अभ्यास करायला. आता हे थोडंसं अर्धसत्य मी घरच्यांसोबत बोललो. त्यामागे एक कारण होतं. घरच्यांना जर सांगितलं की मी नागपूरला अभ्यास करतोय किंवा मी नागपूरलाच राहतोय तर घरच्यांना मग अरे दिवाळी आहे मग तू 2 दिवसासाठी घरी काऊन नाही येऊन जात, अरे मग बाबाची तब्येत खराब झाली मग तू 4 दिवसासाठी घरी काऊन नाही येऊन जात, असे मग तुम्हाला माहिती आहे घरच्यांचा लाड खूप जास्त असतो. मग घरचे लोक वारंवार 1 तासाचाच रस्ता आहे 2 तासाचाच रस्ता आहे घरी ये असं करत असतील. म्हणून मी घरच्यांना सांगितलंच नाही की मी नागपूरला अभ्यास करतोय. इनफॅक्ट 3-3.5 महिने प्रिलिम्स टू मेन्सच्या काळामध्ये कोणालाच माहीत नव्हतं की मी कुठे आहो. पुण्याच्या लोकांना विचारायला तर पुण्याच्या लोकांची म्हणे नाही आमच्याकडे तर आलाच नाही हा. घरच्यांना विचारलं तर घरचे म्हणे आमच्याकडे पण नाही. मग हा पुण्यात नाही आहे घरी नाही आहे तर आहे कुठे. तर मी नागपूरमध्ये एक छोटीशी रूम करून रविनगरला राहायचो आणि ह्या गोष्टीची संकल्पना फक्त 1 किंवा 2 लोकांना असेल. त्यांना सगळ्यांना सांगितलं कोणालाच ही गोष्ट माहीत पडता कामा नये. तिथेच खाली एक झेरॉक्सचं दुकान, तिकडूनच सगळ्या झेरॉक्स आणायचं. फक्त 3 महिने मी फक्त टेरेसवरून खाली आणि खालून टेरेसवर इतकाच प्रवास करायचो.
आणि जितकं शक्य होईल तितके 12 तास 13 तास कधी कधी 15 ताससुद्धा मी त्यावेळेला अभ्यास केला. जोरदार प्रॅक्टिस केली मेन्सची, खूप जोरदार. म्हणजे इतकं मी मला वाटते पहिल्या वर्गापासून तर 12वी वर्गापर्यंत इतकं लिखाण मी कधी आयुष्यात केलं नसेल जितकं मी ते प्रिलिम्स टू मेन्सच्या 3 महिन्याच्या काळामध्ये प्रचंड लिखाण केलं. म्हणजे मला आठवते व्हॉलिनीचा स्प्रे मारत मारत हाताला जर दुखणं झालं किंवा रायटर्स जो प्लॅंक म्हणतो ते जर सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी म्हटलं की आपल्याला काहीही करून यंदा मेन्स फोडायचीच आहे. म्हणून काहीही दुखणं वगैरे सगळं बाजूला सारून मी सगळ्या गोष्टी करत गेलो. आणि एक वेळ अशी आली की हाताला पण सवय झाली. म्हणजे हात कंटिन्यू 3-4 तास कंटिन्यू लिहत होतं. असं करत करत मेन्सचा अभ्यास केला. मग रायपूरला गेलो. रायपूरला माझी मेन्सची परीक्षा होती जानेवारी 2021मध्ये. रायपूरला मेन्सची परीक्षा देत असताना परत एक प्रसंग असाच घडला की माझा मोबाईल त्या वेळेला चोरीला गेला. आणि अगदी 2 पेपर, म्हणजे मेन्सची परीक्षा कशी असते की एका दिवसाला 2 पेपर द्यायचे असतात. तर सकाळी 9 ते 12 पहिला पेपर आणि दुपारी 2 ते 5 दुसरा पेपर. तर तुम्ही विचार करा, दिवसाला 6 तास तुम्हाला नॉनस्टॉप लिहायचं असतं. नॉनस्टॉप म्हणजे अगदी नॉनस्टॉप. इथे 10वी-12वीच्या पेपरसारखं पण नाही आहे की तुम्ही मेन वर्डला असं अंडरलाईन करा, असं खाणे काढा, सुंदर अक्षर वगैरे, ते सगळं काहीच होऊ शकत नाही. UPSCच्या पेपरमध्ये तुम्ही पेपर जरी कंप्लीट केला लिहिणं तरी खूप मोठी गोष्ट मानली जाते. अशा ह्या 2 पेपरच्या मध्ये माझा मोबाईल हरवला आणि जो काही रिव्हिजनचा वेळ असतो 2-3 तासाचा मध्ये मिळतो तो वेळ मी रायपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये होतो माझ्या मोबाईलची FIR नोंद करत की माझा मोबाईल हरवलेला आहे, सिम कार्ड बंद करा, हे करा ते करा. असं करत करत काही ना काही म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्याला काही ना काही प्रॉब्लेम येत गेले, संघर्ष येत गेला. पण मी म्हटलं की जाऊ द्या, आता मेन्सपर्यंत आलोय ना तर कसंही करून आपण परीक्षा फोडायची. तर तेच लिव्हिंग इन द मुमेंट. ज्या वेळेला पेपर लिहितोय त्यावेळेला दुसरा कुठलाच विचार नाही, कंटिन्यू पेपरचा विचार. पेपर झाल्यानंतर मोबाईलचं जे होईल ते बघू. असं करत 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 मेन्सची परीक्षा पण झाली रायपूरला. रायपूरला एक साधारण 10 दिवस राहायची व्यवस्था परत रामकृष्ण मठातच मेन्सची परीक्षा झाली. आता काय करायचं पुढे? आता झालं प्रिलिम्स झालं, मेन्स झालं, इंटरव्ह्यूचा कॉल येईल की नाही 2-3 महिने काही माहिती नाही. मग म्हटलं की चला परत आपण पैसे कमवूया. परत तोपर्यंत लॉकडाऊन उठलं होतं. म्हटलं की पुढच्या अटेम्प्टसाठी कामात येईल तेवढेच पैसे. पुण्याला गेलो. परत त्याच कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये हळूहळू आता मुलं यायला सुरुवात झालेली होती, शिकवायला सुरुवात केली. आणि इंटरव्ह्यू साधारण 2-3 महिने तर 8 महिने लांबणीवर गेला, कारण की कोविडची सेकंड वेव्ह पण त्याच वेळेला आलेली. मग ते 5-6 महिने कंटिन्यू तिथे टीचिंग करून स्वतःची फायनान्शियल स्थिती सुधारली, घरी पण पैसे दिले. असं करत करत मग शेवटी 2021च्या 2 सप्टेंबरला मी त्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलो. आणि दिल्लीमध्ये इंटरव्ह्यूला त्यावेळेला गेलं असताना माझी म्हणजे जाम एकदम घाम यायचा, कारण की खूप हाय प्रोफाईल लोक होते सगळे. म्हणजे सगळ्यांचे आईबाबा एकदम मोठ्या मोठ्या कारमधून सगळ्या गोष्टी तिथे करायसाठी यायच्या, पण आपल्या मागे कोणीच नाही आहे. म्हणजे माझ्या आईबाबा कधी माझ्या कॉलेजमध्ये पण नाही आले, कधी पुण्यामध्ये पण नाही आले, आणि दिल्ली तर दूरचीच गोष्ट आहे. तर त्यावेळेला असं खूप एकटं वाटायचं की आपण एकट्यानेच हा सगळा जो रणगाडा आहे तो पेलायचा आहे का. पण असं करत करत त्यावेळेला इंटरव्ह्यू पण दिला 2 सप्टेंबरला. आणि सुदैवाने इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूमध्ये देशातून सर्वाधिक चांगले मार्क त्यावेळेला मला प्राप्त झाले. म्हणजे 275 मार्कांचा इंटरव्ह्यू असतो, तर 206 मार्क म्हणजे टॉप 3मध्ये त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये त्यावेळेला मला मार्क पूर्ण देशामधून प्राप्त झाले. आणि असंच 2021मध्ये माझं त्यावेळेला सिलेक्शन झालं. तर ही सिलेक्शनची माझी पूर्ण अशी जर्नी होती. तर ह्या पूर्ण प्रसंगामध्ये तुम्ही एक गोष्ट कंटिन्यू बघत गेला असेल की माझ्या पुढे इंटरव्ह्यूच्या वेळेला पण एक इश्यू झाला होता. इंटरव्ह्यू माझा 2 सप्टेंबरला होता आणि 14-15 ऑगस्ट दिल्लीमध्ये आम्ही त्यावेळेला पंतप्रधानांचं भाषण असतं ना लाल किल्ल्यावर, ते भाषण बघायला जायचा प्लॅन होता. पण त्यावेळेला माझ्या कानाचा पडदा फाटला. तुम्ही जर विचार करू शकता की काहीतरी असं प्रकरण घडलं, कानाचा पडदा फाटला. आणि इंटरव्ह्यूच्या अगोदर कानाचा पडदा फाटणे किती मोठी गोष्ट आहे. कारण की विचार करा की इथे कलोडे सर बसून आहेत, ते मला काहीतरी विचारतायत आणि ती गोष्टच मला बरोबर ऐकू येत नाही आणि त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. तर असा इंटरव्ह्यूमध्ये त्यावेळेला प्रकार, म्हणजे ते पण एक मोठं संकट येऊन गेला. आणि इंटरव्ह्यूमध्ये गेल्या गेल्या मी त्या मॅडमला सांगितलं, स्मिता नागराज मॅडमचं त्यावेळेला पॅनल होतं, की मॅडम एक छोटीशी आय हॅव जस्ट स्मॉल रिक्वेस्ट मॅडम. ती म्हणे काय? मॅडम जस्ट आय गॉट अ डायग्राम टिअर ऑफ माय इयर, सो विल यू प्लीज बिकम अ लाउडर. तुम्ही माझा यूट्यूबवर दृष्टी अकॅडमीचा इंटरव्ह्यू अवेलेबल आहे, त्यामध्ये बघू शकता, तिथे पण मी ही गोष्ट म्हटलेली आहे. तर ती मॅडम खूप जोरजोराने बोलत होती, त्यामुळे मला ऐकू येत होतं, त्यामुळे माझा इंटरव्ह्यू त्यावेळेला सक्सेसफुल गेला. तर असं कानाचा इश्यू इंटरव्ह्यूच्या वेळेला, मोबाईलचा इश्यू मेन्सच्या वेळेला, कोविडचा इश्यू प्रिलिम्सच्या वेळेला, असं टप्प्याटप्प्याने काही ना काही प्रॉब्लेम्स त्यावेळेला येत गेले. पण प्रत्येक गोष्टीत हे आहे की हमारे सामने समस्या ये नहीं कि हमारे सामने समस्या क्या है, हमारे सामने सवाल ये है कि उस समस्या का निवारण, उस समस्या का सॉल्यूशन हम कैसे ढूंढते हैं. और इसीलिए हर परिस्थिति में आप अगर पॉजिटिव एटीट्यूड से आगे जाओगे
तो मुझे लगता है कि आपको सफलता मिले ना मिले, लेकिन आप उस परिस्थिति से बहुत ही सक्षम, सफल और समृद्ध होकर आगे जरूर निकलते हो. अमिताभ बच्चनच्या जीवनातला एक प्रसंग आहे. अमिताभ बच्चन एकदा रेडिओमध्ये, ऑल इंडिया रेडिओमध्ये ते हे असतं ना रेडिओ जॉकी RJ, त्याचा इंटरव्ह्यू द्यायला गेलेले होते. तर त्यावेळेला अमिताभ बच्चनना काय म्हणण्यात आलं होतं की तुमचा आवाज खूप जसा धारट आवाज आहे, असा म्हणजे असा सॉफ्ट आवाज नाही आहे. त्यावेळेला जे चॉकलेट बॉय असतात तशासारखा तुमचा आवाज नाही आहे. त्यामुळे त्यांना रेडिओच्या इंटरव्ह्यूमधून हाकलण्यात आलं. नंतर ते मूवीच्या एका ऑडिशनसाठी पण गेले होते. तर मूवीच्या ऑडिशनमध्ये त्यांना म्हटलं की अरे तुम्हारी हाइट तो इतनी ऊंची है, इतने ऊंचे हाइट की कोई हीरोइन तो मिलती नहीं है, तो तुमको मूवी में भी हम लोग नहीं ले सकते. म्हणजे मूवी नाही, एका सिरियलचा त्यावेळेला दूरदर्शनमध्ये कुठल्या तरी. बघा, अमिताभ बच्चनला जर त्यावेळेला रेडिओ स्टेशनवर जॉब लागला असता किंवा अमिताभ बच्चनला जर त्यावेळेला एखाद्या सिरियलमध्ये किंवा ड्राम्यामध्ये वगैरे जर जॉब लागला असता, तर अमिताभ बच्चन आज एवढे मोठे झाले असते का? नाही. ते 60 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत रेडिओमध्येच बसलेले असते, 25,000ची पेन्शन घेऊन आज घरी बसलेले असते किंवा कुठल्या तरी थिएटरमध्ये ते काम करत असते. त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं, याच्यामुळे ते खचून गेले का? नाही. रेडियो में नहीं तो थिएटर में जाएंगे, थिएटर में नहीं तो सिल्वर स्क्रीन पे जाएंगे, सिल्वर स्क्रीन पे नहीं तो गोल्डन स्क्रीन पे जाएंगे, बड़ी स्क्रीन पे जाएंगे, मूवी इंडस्ट्री में आएंगे. असं करत करत ते प्रत्येक अपयशाची गाठणी करत ते पुढे पुढे निघत गेले. तुम्हाला आयुष्यामध्ये जितक्याही वेळेला अपयश येईल त्यावेळेला आपल्याला असंच वाटतं की अरे यांनी तर मला सिलेक्टच नाही केलं, यांनी तर मला रिजेक्टच केलं, आता आयुष्य पुढे काही आहे की नाही असं आपल्याला वाटत असतं. पर हर जलते दीपक के तले अंधेरा होता है, हर अंधेरी रात के पीछे सवेरा होता है. घबरा जाते हैं लोग मुसीबत को देखकर, घबरा जाते हैं लोग मुसीबत को देखकर, लेकिन हर मुसीबत के पीछे सुख का डेरा होता है. हर मुसीबत तर असंच आहे की लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट अशीच आहे. अजूनही लाईफमध्ये तुम्हाला जर चॅलेंजेस आलेले नाहीत, स्वामी विवेकानंद काय म्हणतात की ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात एखादी संघर्षपूर्ण गोष्ट आलेली नाही आहे, ज्या मार्गावर तुम्ही चालत आहे त्या मार्गावर जर अडथळा आलेला नाही आहे, याचा थोडक्यात अर्थ असा आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालताय. कारण की जो मार्ग संघर्षपूर्ण आहे तोच मार्ग यशाचा मार्ग असतो. ज्या मार्गावर स्पीड ब्रेकर नाही आहे, संघर्ष नाही आहे, तो मार्ग यशाचा मार्ग नाही आहे, तो मार्ग तुम्हाला खड्ड्यात नेऊन टाकतो. म्हणून तुम्ही अशा मार्गाची निवड करा जिथे तुम्हाला दैनंदिन रूपाने काही ना काही संघर्ष येतील. संघर्षाच्या अग्नीमध्ये जर तुम्ही पेटून निघालात तर तुम्ही सोन्यासारखे एकदम ज्वलंत व्हाल. आणि अब्दुल कलामांनी काय म्हटलं आहे कि अगर तुमको सूरज की तरह चमकना है तो तुमको सूरज की तरह जलना होगा. इसलिए अगर तुमको ज़िंदगी में किसी को मोटिवेट करना है, 4 लोगों के लिए आदर्श बनकर अगर आगे उभरना है और अगर 4 लोगों की ज़िंदगी में बदलाव लाना है तो तुमको सबसे पहले तुम्हारी ज़िंदगी में बदलाव लाना पड़ेगा. तुम्हारी ज़िंदगी में, तुम्हारी दिनचर्या में, तुम्हारे अनुशासन में बदलाव लाना पड़ेगा. एंड व्हेन महात्मा गांधी सेज बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी नाही, कोणाच्या? स्वतःच्या घरी जन्माला पाहिजे. जो बदल तुम्हाला इतरांमध्ये बघायचा आहे तो बदल तुम्ही स्वतःमध्ये बघा, तो बदल तुम्ही स्वतःमध्ये घडवा. म्हणून जर तुम्हाला उशिरा उठायची सवय असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठायची सवय लावा. तुम्हाला जर आळसाची सवय असेल तर तुम्ही व्यायाम करण्याची सवय लावा, योगासन करण्याची सवय लावा. तुम्हाला जर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडियाचं, मोबाईलचं वेड लागलेलं असेल तर तुम्ही त्या वेळातून बाहेर निघून पुस्तकं वाचण्याची सवय लावा. तुम्ही चांगले व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज, टेड टॉक बघण्याची सवय लावा. तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर विचार करण्याची सवय लावा. हे तुम्ही काही दुसऱ्यांसाठी करत नाही आहे. याने काही माझं भलं नाही होणार आहे, याने काही यांचं भलं नाही होणार आहे. याने भलं फक्त आणि फक्त तुमचं, तुमच्या आईवडिलाचं आणि तुमच्या समाजाचं भलं होणार आहे. म्हणून इतरांसाठी नाही, स्वतःच्या मनाची लाज राखून तरी तुम्ही स्वतःसाठी संघर्ष करा, स्वतःसाठी चांगल्या सवयींची जोपासना करा. मित्र हो, स्टार प्लसवर महाभारत यायचं बघितलंय का तुम्ही? ते कृष्णाचं, त्यामध्ये एक खूप सुंदर सीन आहे. शकुनी मामा आणि कृष्ण बसून असतो. तर तिथे त्यांचं असं दाखवलं आहे की ते काय करतात, ते गेम खेळतात ना, ते डायस गेम. तर तिथे शकुनी मामा आणि कृष्ण दोघंही जण डायस टाकत असतात. शकुनी मामा टाकतो, कृष्ण म्हणते 5, तूच टाक पुन्हा. परत शकुनी मामा टाकतो, कृष्ण म्हणते 5, तूच टाक पुन्हा. असं करत करत शकुनी मामा डायस टाकत जातो. आणि तो म्हणतो, का रे कृष्णा, तुझ्या हातामध्ये काय डायस टिकत नाही का? तुझ्या हातामध्ये काय ह्या जुव्याचा गेम टिकत नाही का? तर कृष्ण म्हणते, पहिले तुला समजायला पाहिजे तुझ्या हातामध्ये पासे आहे की पास्यांच्या हातामध्ये तू आहे. याचा अर्थ काय?
तुमच्या हातात जे मोबाईल आहे, जे सोशल मीडिया आहे, आपल्याला वाटतं की आपण त्या सोशल मीडियाचा उपयोग करतोय, आपण त्या मोबाईलचा उपयोग करतोय. पण तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न विचारून बघा, तुमच्या 24 तासांपैकी तुम्ही जितका वेळ मोबाईलमध्ये आणि बाकीच्या व्यसनांमध्ये घालताय, तर तुम्ही मोबाईलचा उपयोग करतोय की मोबाईल तुमचा उपयोग करतोय? कळतंय? तर टेक्नॉलॉजी इज अ 2 एज वर्ड. आम्ही मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला 2 एज वर्ड, एक जॅर्गन वर्ड आहे. याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत टेक्नॉलॉजी तुमच्या वशामध्ये आहे तोपर्यंत ती चांगली तलवार आहे, त्याचा खूप तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही टेक्नॉलॉजीच्या वशाला जाल, ज्या दिवशी तुम्ही टेक्नॉलॉजीचं साधन बनाल, त्या दिवशी ते तुमचं वाईट करणार. त्यामुळे जोपर्यंत ते पासे आपल्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत तो गेम जुव्याचा गेम नाही आहे, तो गेम चांगला गेम आहे, बुद्धीचा गेम आहे. पण ज्या दिवशी तुम्ही त्याला ॲडिक्ट होऊन जाल त्या दिवशी मग तुम्ही शकुनाच्या आणि युधिष्ठिराच्या मार्गाला लागेल. म्हणून तुम्ही सोशल मीडियाचा, मोबाईलचा, असं ही वाईट गोष्ट नाही आहे, सगळी चांगलीच गोष्ट आहे. मी पण सगळी सोशल मीडिया फॉलो करतो. माझं इंस्टाग्रामवर एकही पोस्ट नाही, फेसबुकवर एकही पोस्ट नाही. पण आज मला सगळ्या रील्स माहिती आहे, मोये काय सुरू आहे ते सगळं मला माहिती आहे, राईट? किंवा इटलीहून कोण भारतामध्ये येते आणि कोणाच्या आवाजामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गाणे तयार होतात, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण मी स्वतःला अपडेट ह्यासाठी ठेवत असतो कारण की जेणेकरून जर उद्या माझ्या जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे जर काही लॉ अँड ऑर्डरची स्थिती आली किंवा उद्या माझे मुलं असतील, माझे भाऊ बहीण असतील, मला पण माहिती असायला पाहिजे ना की ह्या सगळ्या गोष्टींचे चांगले परिणाम काय आहे, वाईट परिणाम काय आहे. उद्या जर मला माझ्या माध्यमातून एखादी चांगली गोष्ट समाजामध्ये पसरवायची असेल तर मला माहिती आहे सोशल मीडिया स्प्रेड्स लाईक अ फायर, त्यामुळे सगळ्या गोष्टीची माहिती मला असते. पण माझ्या आयुष्यात काय सुरू आहे या गोष्टीची माहिती मी कोणालाच कधीही होऊ देत नाही. त्यामुळे मी सोशल मीडियाचा उपयोग पुरेपूर करतो, पण सोशल मीडियावर जे ट्रॅक करणारे लोक आहेत त्यांना मी माझा उपयोग आजपर्यंत कधीच होऊ दिलेला नाही. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे जे पासे आहेत खेळण्याचे, हे पासे तुमच्या हातात ठेवा. तुम्ही त्या पाशांच्या हातामध्ये जाऊ नका. आणि तुम्हाला जर खरंच कोणाचं व्यसन लावायचंच असेल, मी सांगितलं चांगल्या पुस्तकांचं व्यसन लावा. तुम्हाला खरंच व्यसन लावायचं असेल तर चांगल्या संगतीचं व्यसन लावा. संगतीची गोष्ट मी मागे पण सरांना सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा मित्र कसा निवडायचा आहे. मित्र तुम्ही चांगल्या प्रकारे निवडू शकता. तुम्ही कृष्णाला पण निवडू शकता जसं अर्जुनाने निवडलं, आणि तुम्ही दुर्योधनाला पण निवडू शकता जसं कर्णाने निवडलं. कर्ण काही वाईट माणूस होता का? नाही, माणूस चांगलाच होता. पण संगतीने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या आयुष्याच्या शेप होत असतात. म्हणून ती एक कहाणी आहे ना, आपण लहानपणी ऐकलेली असेल की एक वाघाचा बछडा असतो. तो जन्म झाल्या झाल्या काय होतं की एका बकऱ्यांच्या कळपामध्ये हरवून जातो, बरोबर? आणि लहान बकऱ्यांना पण म्हणते अरे रे किती क्यूट बाळ आहे, ये आमच्याकडे ये. असं बकऱ्या पण नाही का त्या वाघाच्या बाळाला घेऊन घेते. आता लहान छोटंसं बाळ मांजरीसारखं दिसतं, घेऊन घेतलं त्याला, आणि तो मग बकऱ्यांसारखाच वाढत जातो, बरोबर? तर त्याची पूर्ण संगत कशी असते? बकऱ्यांसारखी. मग तो बकऱ्यांसारखा वा करण्याच्या मॅ करायला लागतो, बरोबर? असा तो बकऱ्यांसोबत वाढत 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 10-12 वर्षाचा होतो. आणि एक दिवस काय होतं, 10-12 वर्षाचा वाघ म्हणजे चांगला धाडधिप्पाड असतो. मग त्या बकऱ्यांच्या कळपावर नाही का वाघाच्या कळपाचा किंवा एखाद्या वाघाचा हल्ला होतो. आणि वाघाचा हल्ला होतो तर हा जो बछडा बाळ असतो हा पण त्या बकऱ्यांसोबत पळायला लागतो. मग तो जो हल्ला करणारा वाघ असतो, यार ये 100 बकरियों में तो एक ही दिख रहा है, हा कशाला पळतोय, हा तर आमच्याच कॅटेगरीतला माणूस आहे. मग हा म्हणते इधर तू काय रे, तुला काय झालं पळायला, भिका तुला खायला आलो का? तो म्हणते नाही नाही नाही, माझ्या सगळे बाजूचे सगळे लोक पळत होते ना. म्हणजे त्या वाघाला भानच नाही आहे की आपण वाघाचा मुलगा आहे. का बरं? कारण की त्याची सगळी संगत काय होती, बकऱ्यांची संगत होती. मग तो दुसरा वाघ काय करतो, हमला करणारा, तू ये माझ्याबरोबर. तू नदीकडे घेऊन जातो आणि तो नदीच्या पाण्यामध्ये दाखवतो, हे बघ हे माझं थोबाड आणि हे तुझं थोबाड. तर तू समज की आपण शिकार होण्यासाठी जन्माला नाही आलो, आपण शिकार करण्यासाठी जन्माला आलोय. त्या दिवशी त्याला एनलाइटनमेंट होतं. लहानपणी मस्ती करणारा एक हनुमान नावाचा बालक होता, खूप मस्ती करायचा. त्याच हनुमानाला मग शाप मिळाला, तुला आता तुझी सगळी विद्या चालली जाईल. मग मोठा होऊन त्या हनुमानाला माहितीच नाही की आपण मोठा अंग करू शकतो आणि लंक्या क्रॉस करू शकतो. त्याला जांबुवंत सांगतो की अरे तू तोच हनुमान आहे ज्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे, तू खूप काही करू शकतो. मग जेव्हा त्याला त्याच्या पोटेन्शियलची जाणीव करून देतो तेव्हा त्या हनुमानाला जाणवते की अरे आसमां को छूकर देखो तारो की करे सिवारी.
है ना, हनुमान का गाणं आहे ना. तर अशा प्रकारे मग त्याला त्याची पोटेन्शियल कळतं आणि मग तो सीमा आपलं समुद्र क्रॉस करून जे आहे धनुष्कोडीपासून तर लंकेपर्यंतचा अशोक वाटीपर्यंतचा प्रवास करतो. तर अशा प्रकारे तुमची जी संगत आहे ही खूप 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 इम्पॉर्टंट आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही मित्रमैत्रिणी बनवू नका, बनवा, मस्तीखोर मित्रमैत्रिणी बनवा, पण असे मित्रमैत्रिणी बनवा जे तुम्हाला मिसगाईड नाही करतील, करिअरबद्दल आयुष्याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. अशी जर तुम्ही संगत ठेवत असाल तर तुमचं अर्ध भविष्य जे आहे इथेच घडलं तुमच्या संगतीने. म्हणून चांगली संगत ठेवा, चांगली संघर्ष करण्याची मानसिकता ठेवा. आपल्या बॅकग्राऊंडला वगैरे खूप जास्त न घाबरता रिअलिस्टिकपणे व्यवस्थित स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, अभ्यास या सगळ्या गोष्टी करत करत हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला आपल्या परिवाराला सांभाळत तुम्ही तुमच्या करिअरचं एक एक पाऊल पुढे पुढे ठेवत चला. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. यापुढे सुद्धा मी स्वतःहून सरांना वगैरे म्हणत असतो की मला मोठ्या मोठ्या ठिकाणी भाषणं देऊन वगैरे आता कंटाळा तर नाही आलाय, म्हणजे द्यायचेच आहेत, पण असं वाटतं की कुठेतरी आपण ज्या मातीतनं घडलोय, आपण ज्या ठिकाणनं घडलोय त्या ठिकाणच्या लोकांना जर थोडंफार आपल्याला काही मार्गदर्शन करता आलं, सांगता आलं, आणि माझ्या या भाषणामुळे किंवा माझ्या गायडन्समुळे जर इथून आजपासून 10-12 वर्षानंतर एखादा विद्यार्थी जरी घडला तरी मला वाटते की माझं हे जे 1 तासभर मी ते बोललो, तास बोललो असेल, हे माझं सार्थक ठरेल. त्यामुळे आपल्या मातीतून लोकं घडावी, आपली लोकं पुढे जावी. आणि हिंगणघाटमधून जसं एक दुग्गड सरांचं उदाहरण दिलं तसे बरेच लोक झालेले आहेत. तर त्यापैकी पुढचा IAS ऑफिसर, पुढचा चांगला इंजिनियर, पुढचा नासाचा सायंटिस्ट, इस्रोचा सायंटिस्ट किंवा पुढचा चांगला व्यक्ती, एक समाज घडवणारा व्यक्ती हा तुमच्या 60-70 लोकांमधून सुद्धा भविष्यात अशाच प्रकारे निघावा, इतकीच मी सर्वांना शुभेच्छा देतो. दादा, मला वाटते की बऱ्यापैकी बेसिक जो ढाचा आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे. आता इथे कॉलेजचे विद्यार्थी बऱ्यापैकी जास्त आहे. त्या लोकांना जर काही प्रश्न वगैरे असतील तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण पुढचं कन्व्हर्सेशन कंटिन्यू करूया. गुड इव्हिनिंग. नाव काय तुमचं? बरं. सर तुमचं ऑप्शन का? हां, माझं UPSCमध्ये सगळ्यांना सांगून देतो की UPSCची जी परीक्षा असते ते 3 टप्प्यामध्ये असते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर त्यामध्ये प्रिलिम्समध्ये जे आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, MCQ टाईप, जे तुम्हाला ABCD ऑप्शन असतं KBC सारखं ते आहे. मेन्समध्ये तुम्हाला 10वी-12वीचे जसे आपण रिटर्न पेपर लिहितो फायनल एक्झाममध्ये तशा प्रकारे असतात. तर त्यामध्ये ऑप्शनल हा जो असतो हा मेन्समध्ये एक महत्त्वाचा भाग असतो. ऑप्शनलचे 2 पेपर असतात. तर माझे ऑप्शनल जे होते ते पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होते. या विषयामध्ये मी माझी डिग्री नव्हती या विषयामध्ये, पण मी MSc फिजिक्स झाल्यानंतर मग या विषयाचं मी तयारी केली होती पूर्ण. गुड इव्हिनिंग. तुमचं नाव काय? रणजित रमेशराव धनगर. थोडं बरं तुला. रणजित वंजारी. रणजित. अच्छा, काय केलं तुम्ही? एज्युकेशन काय झालं? एज्युकेशन BS सिव्हिल सर्व्हिस. अच्छा, BSc. डेली रुटीनमध्ये काय इश्यू येतो तुम्हाला? म्हणजे सर आज आपण तुमचं मी भाषण ऐकलं. आज मी रात्रभर लायब्ररीमध्ये जाईल, उद्या सकाळी मला माझंच भेटणार. आज ऐकलं मी, बागे सरांनी सांगितलं आज करावंच लागते आणि उद्या काहीच नाही. तसं म्हणजे डेली आपण कसं काय केलं पाहिजे मॅनेजमेंट? याचं असं आहे की म्हणजे हे माझ्यासोबत पण घडलं बरं का. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसोबत हा इश्यू होत असतो. ठीक आहे, मोटिवेशन जे आहे ना शॉर्ट टर्म असतं, एक्सपोनेन्शियली कमी होतं. याच्यामध्ये एक चांगली प्रॅक्टिकल टेक्निक तुम्हाला सांगतो मी. बघा, तुम्ही एखादी गोष्ट ज्या वेळेला ऐकता त्या गोष्टीचा जो स्पॅन आहे स्टे करण्याचा ते फार कमी असेल. तुम्ही ज्या वेळेला ती गोष्ट लिहिता त्यावेळेला ती जास्त तुमच्या मनावर बिंबवल्या जाते. ठीक आहे, म्हणजे आज मी जे काही गोष्टी बोललो असतील त्यापैकी 5-10 मुद्दे तुम्ही काढा आणि ते एका कागदावर लिहा. आणि हे 1 दिवस नाही, रोज रोज लिहा, तुमच्या समोरच्या भिंतीवर लावून ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्ही अभ्यास सुरू कराल रोजचा, त्यावेळेला अभ्यास सुरू करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा आणि स्वतःच्या मनाला सांगा की बघा, आज मला आळस येतोय, पण संकेत सरांनी म्हटलं होतं की 1-1.5 वर्ष आपल्याला सतत अभ्यास करायचा आहे, सतत संघर्ष करायचा आहे. तर आज जर मी इथे झोपलो किंवा आज जर मी ही जागा सोडून गेलो तर आपला चान्स इथेच कटला आहे, असं स्वतःच्या मनाला रवंत करायचं. हा एक चांगला प्रकार आहे स्वतःला वारंवार मोटिवेट ठेवण्याचा. प्लस तुम्हाला सांगितलं ना की पुस्तकं वाचण्याची सवय लावा तुम्ही. म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर जी पुस्तकं असतात ती वाचत राहा. कारण की तुम्ही बघा, हे मागे 2 फोटो लागलेले आहेत. तुम्ही असे 100 फोटो जे मोठ्या लोकांचे लागतात ना, त्यापैकी जितकेही फोटो तुम्ही लागलेले आहेत ते बघा. मी सांगतो 100 पैकी 80-85 असे फोटो असतील
जे सामान्य वर्गातून आलेले आहेत, ज्यांचं खूप असं मोठं बॅकग्राऊंड नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य बॅकग्राऊंडमधूनच आले असतील. ह्या लोकांच्या जीवन्या वाचल्यानंतर आपल्याला खरंच मोटिवेशन भेटते की आपण आपल्या जीवनाची बांधणी कशा प्रकारे करायची आहे. आणि त्यामुळे ते एकदा वाचून चालणार नाही. जेव्हा कधी डिमोटिवेट होतं आहे त्यावेळेला मोबाईल काढून रील बघण्यापेक्षा पुस्तक काढून एखादं चॅप्टर वाचा. आणि दुसरा प्रश्न आहे की अभ्यास, आता हे झालं म्हणजे रेग्युलर मोटिवेशन, म्हणजे पलंगावरून उठून आंघोळ करून लायब्ररीत कसं यायचं यासाठी. दुसरं अभ्यासासाठी मोटिवेशन कसं, तुम्ही तुमच्या पूर्ण दिवसाचं रुटीन तासाने बांधून ठेवलं पाहिजे. बांधून ठेवलं म्हणजे काय, एक स्वतःची डायरी किंवा नोटबुक तयार करा आणि त्याच्यात सकाळपासून लिहून ठेवा की सकाळी 7 ते 8 मी काय करणार, 8 ते 9 काय करणार, 9 ते 9:30 मी ब्रेक घेणार, त्याच्यामध्ये नाश्ता करणार, वॉशरूम जाणार, सगळ्या गोष्टी बारकाईने लिहून ठेवा. आणि त्या गोष्टीला व्यवस्थित ती नोटबुक तुमच्या समोर ठेवायची. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आता सीटवरून मला उठायचं आहे किंवा आता झोपायचं आहे, त्यावेळेला नोटबुकचं ते पान उघडायचं आणि बघायचं की ह्या वेळेला मला काय करायचं होतं. मग तुम्हाला ते अचानक तुमच्या डोक्यावरती काय होतं, स्ट्राईक होतं आणि वाटते अरे नाही ह्या वेळेला तर मला ह्या विषयाचा अभ्यास करायचा होता. मग ठीक आहे, मला बाहेर जायचं होतं ना, मी 1 तासाने थोडं लांबवतो, पहिले त्या विषयाचा अभ्यास करून घेतो. याला काय म्हणतो, दिस इज वी कॉल इट एज अ चॅनलायझिंग द फोर्स. चॅनलायझिंग द फोर्स म्हणजे काय की ज्या वेळेला एखाद्या डॅममधून पाणी सुटतं ना, तर ते पाणी काय होतं असं बऱ्याच दिशेने जाऊ शकतं. मग त्याला आपण काय करतो, छोटे छोटे कालवे तयार करतो. तर ही डायरीची प्रोसेस आहे. इट इज जस्ट ऑर्डर टू क्रिएट अ चॅनल. म्हणजे तुमचा फोर्स हा इतरत्र वेस्ट न होता बरोबर फक्त त्याच दिशेने कसं जाईल या मोटिवेशनसाठी. तर डेली अशी डायरी रायटिंगची सवय लावा. पहिल्या तुम्हाला 10-15 दिवसात असं वाटेल अरे काय फालतू रोज मी लिहितोय, काहीच होत नाही आहे. पण जसं जसं तुम्ही ती सवय लावाल तसं तुम्हाला जाणवेल की तुमचं डेली रुटीन जे आहे इट इज मच मोर डिसिप्लिन दॅन व्हॉट यू विअर 1 month ago. तर असं हळूहळू स्वतःला डिसिप्लिनची सवय लावायची आहे. आणि तेच गीतेत सांगितल्या प्रकारे अभ्यास होतो कौंतेय, म्हणजे तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिस, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस आणि मोटिवेशन, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही सोबत ठेवून चालाल तर तुम्ही आपोआप हळूहळू डिसिप्लिनमध्ये येऊ शकता. तर हे तुम्हाला असं वाटलं पाहिजे. आपण जेव्हा एखादी बुक वाचायसाठी घेतो तेव्हा ते आपल्याला खूप ब्रॉड दिसते, तेव्हा आपला कॉन्फिडन्स तिथेच होऊन एवढं सगळं बुक आपण एका महिन्यात कसं कव्हर करू. बिकॉज रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. तर ते टार्गेट ठेवण्यासाठी ते बुक 1 किंवा 2 महिन्यात कम्प्लीट करायसाठी त्यासाठी हां, तर एव्हरी बुक इज मेड ऑफ पेजेस. तर तुम्ही एका दिवसात बुक नाही वाचू शकत, पण एका दिवसात 1 पेज तर वाचू शकता, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे की कितीही मोठं पुस्तक असलं, तुम्हाला बघा असं काही नाही की 10 दिवसामध्ये संपवायचं आहे, 15 दिवसामध्ये संपवायचं आहे. तुम्ही वेळ घ्या. सपोज 1 महिन्याचा वेळ घेतला, एका पुस्तकामध्ये जर 300 पानं असतील तर एका दिवसाला किती पानं वाचावे लागतील, 10 पानं, बरोबर. एका दिवसाला जर 10 पानं वाचायची आहे तर तुम्ही म्हटलं की समजा अर्धा तास मला एका पानाला लागतोय. अर्धा तास खूप जास्त झाला, 10 मिनिटात होतं, पण समजा मी खूप हळूहळू वाचतोय पॉपकॉर्न खात अर्धा तास जरी लागत असेल तरी मला एका दिवसात जर 10 पानं करायची आहे तर मला 4.5-5 तास लागतील. असं तुम्ही त्या पुस्तकाचं पूर्ण पेज बाय पेज नियोजन करा. एका दिवसामध्ये खूप जास्त वाचायची गरज नाही. एकच चॅप्टर वाचा तासभरामध्ये. ते चॅप्टर वाचून झाल्यानंतर 15 मिनिटामध्ये डोक्यात त्या चॅप्टरची रिव्हिजन करा. त्याच्यानंतर 15 मिनिटामध्ये त्या चॅप्टरमध्ये काय काय ठळक मुद्दे होते ते एका पानामध्ये पूर्ण लिहून काढा. बस ते पुस्तक पुढचं बंद करा. मग उद्या दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी जे काही तुमचा वेळ असेल 8 वाजता 9 वाजता परत ते पुस्तक ओपन करा. सेकंड चॅप्टर घ्या, तासभर पूर्ण चॅप्टर वाचा, 15 मिनिट रिव्हिजन करा, 15 मिनिटात लिहा, परत पुस्तक बघा. तुम्हाला पुस्तकाचं ओझं जाणवणारच नाही. 30व्या दिवशी तुम्हाला जाणवेल की अरे मजाकमध्ये आपण तर पूर्ण एक पुस्तक वाचून टाकलं. फक्त वाचलंच नाही तर पुस्तक चांगलं आपलं रिवाईज पण केलेलं आहे आणि पुस्तकाचे नोट्ससुद्धा आपल्यापाशी तयार आहे. ठीक आहे. आणि परत दुसरी गोष्ट, एका वेळेला म्हणजे असं की सकाळी मी 7 वाजतापासून एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि रात्री 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मी तेच पुस्तक वाचतोय, असा प्रकार शक्यतो अभ्यासाच्या बाबतीत करू नये. कथा कादंबऱ्या आपण असे वाचू शकतो, ठीक आहे. एखादं नोवेल घेतलं, मृत्युंजय, ययाती वगैरे, हे ठीक आहे. सकाळपासून पान पलटत चाललोय वाचत चाललो, ते ठीक आहे, कारण की दॅट इज अ स्टोरी. पण जेव्हा तुम्ही अभ्यासाचं पुस्तक वाचता, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स जे काही वाचत असेल, त्यावेळेला तुम्ही शक्यतो अशी रिस्क घेऊ नका. नॉर्मल माणसाचा जो ॲव्हरेज अटेन्शन स्पॅन असतो तो 37 to 40 मिनिट्स असतो. अटेन्शन स्पॅन म्हणजे काय की मी असं पुस्तक घेऊन बसलोय तर लक्ष विचलित न करता 37 to 40 मिनिट्स मी व्यवस्थित इथे बघू शकतो आणि ते पूर्ण माझं लक्षात राहील. त्याच्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी ते वाचलेलं तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता कमी असते. म्हणून
एखाद्या विषयाचा डेली 1 ते 1.5 तासापेक्षा जास्त अभ्यास करायचा नाही. कळतंय का? एखाद्या विषयाचा डेली 1 तास 1.5 तास, खूपच जर तुम्ही त्या विषयामध्ये वीक असाल किंवा टेन्शन येत असेल तर 2 तास अभ्यास करा. त्याच्यापेक्षा जास्त त्या विषयाचा अभ्यास शक्यतो करू नये. मी काय म्हणतो, मी जनरलाइज स्टेटमेंट नाही करतो, शक्यतो करू नये. आता तुम्हाला 4-5 विषय असतील, जसं तुम्ही 10वी-12वीचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, अजून काय तुमचं बायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स जे काही असेल, तर तुम्ही प्रत्येक विषयावर जर 1-1 तास 1.5 तास जरी रोज अभ्यास केला तर तुमचा 6-7 तास अभ्यास होतोय ना. एवढा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त अभ्यासाची गरज मला तरी वाटत की नाही आहे. त्यामुळे कुठल्याही पुस्तकाचं टेन्शन नका घेऊ. 1 तास 1 पुस्तक 1 चॅप्टर इतकंच रोजचं तुम्ही गणित फिक्स करून करा. तुमचा हळूहळू व्यवस्थित अभ्यास होईल. आणि तेच रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, की तुम्ही रोम जर सिटी बघितलं, अरे बापरे एवढं मोठं शहर कसं बांधायचं, 1-1 वीट ठेवत चला, एकावर एक असं करत इमारत बनेल, इमारतीने वॉर्ड बनेल, वॉर्डाने शहर बनेल. असं करत करत तुमचा सिलेबस आरामात व्यवस्थित कव्हर होतो. अजून काही प्रश्न? अमन सर, तुम्ही सांगितलं की मी फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट होतो. सर, तुम्ही फिजिक्स हा ऑप्शन करून घेतला, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन का घेतलं? येस, थोडंसं एक क्लॅरिफिकेशन. सरांनी सांगितलं फिजिक्समध्ये गोल्ड मेडल. मला फिजिक्समध्ये ॲक्च्युली गोल्ड मेडल नव्हतं. मी फिजिक्समध्ये टॉप 3मध्ये होतो युनिव्हर्सिटीमध्ये. गोल्ड मेडल, ज्या व्यक्तीला गोल्ड मेडल भेटलं त्याचं श्रेय मी घेऊ इच्छित नाही. तर मला गोल्ड मेडल नव्हतं फिजिक्समध्ये. दुसरी गोष्ट, माझं फिजिक्स ग्रॅज्युएशन, फिजिक्स विषय चांगला होता, पक्का होता, हातोटी होती, नेटची तयारी झालेली होती. पण फिजिक्स ऑप्शनल न घेण्यामुळे मी सांगितलं ना की मी बऱ्यापैकी इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली जास्त विचार करतो. UPSC परीक्षा क्लिअर UPSC काय आहे? परीक्षा आहे. परीक्षेमध्ये काय असतात? मार्क्स असतात. म्हणून जिथे आपल्याला जास्त मार्क्स प्राप्त होण्याची शक्यता आहे तो विषय घ्यायचा, असा मी त्यावेळेला निर्णय घेतला. आता फिजिक्स वगैरे हा विषय कसा आहे, फिजिक्स इज अ गुड सब्जेक्ट, त्यामध्ये स्कोरिंग पण चांगलं आहे. पण फिजिक्स विषयाचं बाकीच्या विषयांसोबत ओव्हरलॅपिंग नाही आहे. जसं फिजिक्समध्ये मी जो अभ्यास करेन तो पॉलिटिकल सायन्समध्ये कामात नाही येणार किंवा हिस्ट्रीमध्ये कामात नाही येणार. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा गेल्या 15-20 वर्षापासून एव्हरग्रीन सब्जेक्ट आहे. त्यामध्ये व्यवस्थित स्कोरिंग येतं आहे. पॉलिटिकल सायन्सचे जे थिंकर्स आहेत, सॉक्रेटिस, प्लॅटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, या सगळ्यांच्या विचारांचा उपयोग मी एसेमध्ये करू शकतो, यांचा उपयोग मी इथिक्समध्ये करू शकतो आणि बाकीच्या पेपरमध्ये बऱ्यापैकी यांचा उपयोग करून मला स्कोरिंग चांगलं येऊ शकते. हे एक कारण. दुसरं कारण, ऑलरेडी इंटरनॅशनल रिलेशन्स कंटिन्यू फॉलो करत असल्यामुळे मला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट खूप जास्त होता. त्यामुळे जसं सांगितलं ना की एखादा विषय वाचण्याचा स्पॅन काय असतो आपला, 40 ते 60 मिनटं. पण पॉलिटिकल सायन्स हा असा विषय होता माझ्यासाठी नोवेलसारखा की मी कंटिन्यू तो विषय 2-3 तास वाचू शकत होतो विदाऊट लुझिंग माय कॉन्सन्ट्रेशन. तर इंटरेस्ट दुसरं कारण. आणि तिसरं, दिल्लीमध्ये आणि पुण्यामध्ये जितकं काही कोचिंग क्लासेसचं मटेरियल अवेलेबल होतं त्यामध्ये पॉलिटिकल सायन्सचं बऱ्यापैकी चांगलं मटेरियल अवेलेबल होतं. तर सिलेबसमधला असा कुठलाच मुद्दा नव्हता की ज्याचं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. त्यामुळे कन्सिडरिंग कॉस्ट टू बेनिफिट रेशिओ, पॉलिटिकल सायन्स आम्हाला जास्त उपयोगी आणि जास्त रिअलिस्टिक असा विषय वाटला, म्हणून मी पॉलिटिकल सायन्स विषय त्यावेळेला घेतला. मात्र फिजिक्स पण चांगला विषय आहे. माझ्या काही मित्रांनी फिजिक्स विषय घेऊन सुद्धा परीक्षा क्लिअर केलेली आहे. पण हे पर्सन टू पर्सन चॉईस व्हेरी होते. माझा त्यावेळेला वाटलं की पॉलिटिकल सायन्स चांगला असेल म्हणून ते घेतलं आणि तो मला म्हणजे उपयोगीच ठरला. त्या विषयामुळे मला कुठेच नुकसान झालं नाही. उलट मी सर्व्हिसमध्ये आलो तर मला वाटतं त्यामध्ये इंटरव्ह्यू आणि पॉलिटिकल सायन्स या 2 गोष्टींचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. सर, आणि तुम्ही जेव्हा मेन्सची तयारी करत होते तेव्हा तुम्ही किती अटेम्प्ट करत होते सर? किती म्हणजे किती क्वेश्चन अटेम्प्ट करत असं? मेन्समध्ये मी पूर्ण 20च्या 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचो. प्रिलिम्सबद्दल बोलायचं आहे का तुम्हाला? मेन्सबद्दल? हां, मेन्समध्ये मी 100% क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचो. कारण की UPSCमध्ये खूप अशी सुंदर आन्सर शीट असणे अपेक्षित नाही आहे. त्यांना पण माहिती आहे की तुम्ही इतक्या फास्ट लिहित असता की खूप जास्त हे नाही. मग मी काय एकदम कर्सिवमध्ये, माझी हँडरायटिंग कर्सिव आहे त्यामुळे रायटिंग स्पीड फास्ट आहे. आणि माझं जे काय म्हणतो त्याला रिअल टाईम प्रोडक्शन ऑफ नॉलेज हे थोडं चांगलं आहे रिलेटिव्हली. म्हणजे मी एखादी गोष्ट पटकन वाचली की त्या गोष्टीला मी स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं माझं खूप सोपं आहे. मी न्यूजपेपरचे आर्टिकल्स वगैरे पण असं करायचो, एखादं आर्टिकल वाचलं की स्वतःच्या भाषेमध्ये त्याला लिहून काढायचं. त्यामुळे माझी स्पीड चांगली होती. आणि 3 तासामध्ये मी 50 पेजेस म्हणजे 25 पेजेस मागे पुढे, रजिस्टरचे 25 पेजेस घ्या, तितके 3 तासामध्ये पटापट लिहून काढायचो. त्यामुळे UPSCमध्ये मी कुठल्याच पेपरला एकही प्रश्न सोडलेला नाही. मी सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट केले मेन्समध्ये. प्रिलिम्समध्ये एक वेगळा फॉर्म्युला आहे, म्हणजे ती वेगळी टेक्निक आहे त्याची. हेलो सर, जैसे पेपर आता है सामने, आई वाज फुली ब्लैंक, मतलब कुछ समझता ही नहीं क्या करूँ. आधे घंटे बैठ कर देन फिर आता मुझे सब
बट ऐसे सोचती है कि मतलब जो आ रहा है वो भी नहीं आता, मीन्स कॉन्फिडेंस पूरा लो हो जाता है एट द टाइम। ओके, सो बैठ जाइए। आपका नाम क्या बोले? संबोधि समृद्धि, संबोधि संबोधि। ओके बैठ जाइए। बड़ा अच्छा सवाल पूछा है। ये इशू मेरे साथ मतलब कंप्लीटली ब्लैंक तो नहीं हुआ मैं कभी, लेकिन ऐसा होता है बहुत बार कि एक सवाल पढ़ा है, इसके बारे में पता है लेकिन आंसर नहीं आ रहा है। तो देखो, जब हम MCQ सॉल्व करते हैं ना, तो 3 चीज़ें इंपॉर्टेंट थी। दिस इज द फॉर्मूला ऑफ 3T: टैलेंट, टेक्निक एंड टेम्परामेंट। टैलेंट मतलब क्या? जो आपने पढ़ाई की है, मेहनत की है वो। टेक्निक मतलब क्या? आपको क्वेश्चन पेपर सॉल्व करने के लिए एलिमिनेशन आना चाहिए। जैसे ABCD 4 ऑप्शन है, तो फिर वो इसमें से कौन सा ऑप्शन करेक्ट है, कौन सा ऑप्शन रॉन्ग है, वो एलिमिनेट करते आना चाहिए। दैट इज कॉल्ड एज द टेक्निक। तीसरा जो इंपॉर्टेंट कंपोनेंट है जो इन्होंने बोला, दैट इज कॉल्ड एज टेम्परामेंट। टेम्परामेंट मतलब क्या? स्थितप्रज्ञता आपके बीच में आनी चाहिए। क्या? क्रिकेट खेलते टाइम अगर एक बॉल वाइड गया या एक बॉल LBW जस्ट होते होते बच गया, तो ऐसे टाइम पे नेक्स्ट बॉल जब आता है तो नेक्स्ट बॉल के टाइम पे हम वही विचार करेंगे कि नहीं यार वो तो LBW हो गया था, ऐसे हो गया था, वैसे हो गया था। ऐसे नहीं होता है। MCQ इज 1 बॉल एट अ टाइम। जिस समय पे आपको जो सवाल के साथ डील करना है उस समय बस उसी के साथ आप खेलो। पीछे वाले सवाल का बैकलैश आपके माइंड पे रहना नहीं चाहिए। ये बात सच होगी। अब इसके लिए करना क्या है? तो इसके लिए आप सिंपल सी टेक्निक करो। आपकी एग्जाम का टाइमिंग क्या होता है? कितने बजे पेपर होता है नीट का? सो दोपहर में होता है 3 hours 20 minutes का होता है। कितने बजे? 2 बजे? हाँ 2 बजे। तो एक दिन में 2 पेपर होते होंगे ना, या एक ही होता है? नहीं, एक ही होता है। एक ही होता है, ठीक है। तो आज से आप रोज दोपहर में जितने बजे आपका मेन मतलब रियल एग्जाम होने वाली है 2 बजे, उस बजे आप डॉट अपने टेबल पे बैठो, पानी की बोतल रख के, वॉच रख के सामने, और वैसे ही आंसर शीट लेके। इससे क्या होता है? आपके माइंड में वो टाइमर फिक्स हो जाता है कि दिन में 2 बजे आपको बराबर वो पेपर सॉल्व करने की आदत लग जाएगी। समझ रहे हो? तो रोज़ बराबर उसी टाइम पे बैठना, उतने ही टाइम में अपने को रोज़ पेपर सॉल्व करना है, ऐसे देखते रहना। और फिर हर क्वेश्चन सॉल्व करने के टाइम उसको टिक करो, जैसे आप हमेशा करते हो वो करो। जब आपका 2 से 5 बजे तक पेपर होता होगा, 4-5 जो भी होगा आपका समय, पेपर होने के बाद फिर आप देखो कि ये क्वेश्चन सॉल्व करते टाइम मेरे दिमाग में क्या चल रहा था। ये क्वेश्चन का आंसर अगर सही आया है तो तुक्का लगा है या सच में नॉलेज के भरोसे पे आया है। गलत आया है तो क्यों गलत आया है, मेरे को इसका आंसर पता था या नहीं पता था। ऐसे धीरे धीरे उसके ऊपर आप विचार करना शुरू करो। आप ऐसे 10-15 दिन अगर ऐसे करोगे ना, तो आपको पहले दिन में और 15वें दिन में आपको धीरे धीरे डिफरेंस पता चलेगा। आपके करेक्ट क्वेश्चंस की संख्या बढ़ती जाएगी और रॉन्ग क्वेश्चंस की संख्या धीरे धीरे कम होती जाएगी। तो ये बेसिकली क्या है? आपके मन में एक फियर बैठ गया है, इसके कारण पेपर देखते ही हे भगवान ऐसे क्या, हे माँ माता जी ऐसे कैसे हो गया, ये तो पहली बार ऐसी कोई लिपि देख रहा हूँ मैं, ये कौन सी हड़प्पा काल की लिपि है, ऐसे हो जाता है। तो ये चीज़ें ना होने के लिए बैठने के बाद शांति से रोज़ आदत लगाओ, बैठना है, आंखें बंद करो, जो कुछ होगा अच्छा होगा, ऑल इज़ वेल। खोलो, पहला सवाल पढ़ो, अरे ये तो आसान सवाल है, इसको ऐसे। दूसरा नहीं आता क्या? छोड़ दो, दूसरा सवाल छोड़ दो। तीसरा सवाल धीरे 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 करते करते, जितने आते उतने ठीक, जितने नहीं आते उनको छोड़ दो। ऐसे धीरे धीरे थोड़ा सा चिल एटीट्यूड बनाओ। दिन ब दिन आपको प्रगति दिखती जाएगी, आपके सवालों जो करेक्ट आने की संख्या है वो बढ़ जाएगी और आपका मन धीरे धीरे स्टेबल हो जाएगा। वो टाइम पे आपको क्वेश्चन सॉल्व करने की आदत लग जाएगी। ठीक है, ये आप ट्राय करके देखो, हो जाता है इससे। तर आपण जेव्हा म्हणजे अटेम्पमध्ये जेव्हा फेल होतो तसं त्या फेल्युअरसोबत डील कसं करायचं म्हणून तेव्हा फेल झालं फेलियर के साथ डील करना एक्चुअली इट इज़ अ वेरी डिफ़िकल्ट, मतलब मैं भी इस फेज से पास हो चुका हूँ। तो जब मेरा वो मेंस का कैंडिडेट रद्द कर दिया था तब तो मैं ऐसे मूड में था कि सब कुछ पैक करके निकलना है अभी। लेकिन वही है कि जैसे मैंने अमिताभ बच्चन की स्टोरी बताई ना, कि अगर आप एक जगह पे फेल हो रहे हो तो 1-2 दिन आप रो, बहुत जोरदार रो, घरी या बसा रडा, हे देवा काय झालं असं तसं सगळं छाती फोड़ फोड़ के रो। लेकिन एक पर्टिकुलर दिन के बाद आपको समझना है कि भाई रडून धडून काही होणार आहे का? नाही होणार आहे। उलटा आपलं टेन्शन आपल्या घरच्यांना टेन्शन येईल। मग व्यवस्थित जो पेपर आपण दिला होता तो पेपर काढा आणि त्या पेपरमध्ये कुठे आपलं बरोबर होतं, कुठे चुकलं होतं, आपण किती मार्कांनी फेल झालोय। फक्त 1, 2, 3 मार्कांनी जर फेल झालो असेल तर काय आहे, अरे यार थोडासा प्रयत्न जर केला असता तर आपण पास होऊ शकतो। पुढच्या अटेम्प्टमध्ये मग त्या एरियावर फोकस करा। तुमचे कुठल्या विषयाचे प्रश्न चुकलेले आहेत, कुठल्या विषयाचे प्रश्न बरोबर आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर ॲनालिसिस करा। हे सगळे यासाठी आवश्यक आहे कारण की जो निराशेचा फेज तुमच्या आयुष्यात सुरू असतो त्या निराशेच्या गर्तामधून तुम्हाला काढून एका रिअलिस्टिक आणि प्रॉपर मार्गाने आणण्यासाठी आवश्यक आहे। आणि अशा लोकांची संगत त्यावेळेला शक्यतो करू नये जे सांगतील अरे
तुझं तर काय, तुझं तर होणारच नाही आहे, मी लिहून देतो तुला, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तू तर आयुष्यात काहीच करू शकत नाही, असे जे म्हणणारे लोक असतील त्यांच्यापासून शक्यतो त्या काळामध्ये दूर राहायचं. ठीक आहे. उलट अशा लोकांसोबत अरे चल ठीक आहे, जाऊन आपण पेपर घेऊ, बसू, काय अभ्यास होते, अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अर्थ होईल. मी तुम्हाला संगतीची गोष्ट सांगत होतो ना, संगतीचा हाच परिणाम आहे की मी ज्यावेळेला पुण्यामध्ये होतो तर आम्ही 5 लोकांचा एक ग्रुप तयार केला इंटरव्ह्यूच्या काळामध्ये, आणि ते 5ही लोक जे आहेत ते खूप व्यवस्थित फोकस्ड होते. म्हणजे त्यापैकी कोणीच असं म्हणणारं नव्हतं अरे चल आपण बाहेर जाऊ चहा पिऊन येऊ, असं म्हणणारे नव्हते लोक. ते सगळे म्हणायचे अरे संकेत बस, अजून तुला अर्धा तास बाकी आहे, अर्धा तास बस. किंवा ते लोक असे नव्हते की जर मी असं डोकं ठेवून झोपलो तर तो झोपला, झोपू दे त्याला, असे म्हणणारे नव्हते. झोपलो असेल तर ते संकेत उठ, अभ्यास करायचा आहे, संध्याकाळचे 7 वाजले 8 वाजले जे काही असेल. म्हणजे ते तुम्हाला खड्ड्यात टाकणारे नव्हते, ते तुम्हाला पुढे घेऊन जाणारे लोक होते. तर अशा लोकांची संगत ठेवा. आणि आनंदाची गोष्ट ही की 5 लोकांचा जो ग्रुप आम्ही तयार केला होता इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये, त्या 5पैकी 5ही लोकांचं UPSC मध्ये सिलेक्शन झालं. त्या 5पैकी 3 जण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS मध्ये आहे, एक मुलगा IPS मध्ये आहे आणि एक मुलगा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे. तर 5च्या 5ही लोकांचं सिलेक्शन झालं. आणि या सगळ्यामध्ये आम्ही एका दुसऱ्यांना मदत करत गेलो, एका दुसऱ्यांना कधीच खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. तर अशा चांगल्या मित्रांची संगत करायची, तुम्हाला चांगल्या कठीण वेळेमध्ये तुम्हाला मोटिवेट करतील आणि चांगल्या वेळेमध्ये जे तुम्हाला जागरूक ठेवतील की जास्त आसमानामध्ये उडू नको, जमिनीवर राहा, अभ्यास कर. अशा प्रकारचे मित्र तुम्ही थोडं सोबत ठेवा, त्यांनी तुम्हाला मदत होईल. मला हा प्रश्न विचारते की सगळ्यांच्या वतीने की तू कोणत्या विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याची म्हणजे मार्ग दाखवशील, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलं पाहिजे? कारण की असे भरपूर विद्यार्थी की कोणी इंजिनियर बनतात, कोणी डॉक्टर बनतात, पण कोणी पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून IAS अधिकारी बनण्याची कोशिश करतात, म्हणजे एका वर्षात मी करोडपती होण्याचे स्वप्न बघतात, नाही का? तर तू ह्या विचार न लागता म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याची तू विनंती करशील? ठीक आहे, अगदी रिअलिस्टिक प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत मी जे बोललो तो सिलेक्शन होण्यापर्यंतचं, पण गेल्या 2 वर्षाचं विश्वाबद्दल त्याने प्रश्न विचारलेला आहे की कसल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये यावं. दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन. याचा काही असं खूप स्ट्रेट फॉरवर्ड थंब रूल फॉर्म्युला नाही आहे की ह्याच विद्यार्थ्यांनी यावं याने नाही यावं. पण मी बेसिक सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगतो. बेसिकली तुम्हाला जर वाटत असेल की सिव्हिल सर्व्हिस म्हणजे मोठा बंगला, गाडी, 4 नौकर, 2 पोलीसवाले आणि यूट्यूबवर व्हिडिओज आणि मग ते काय ठुकरा के मेरा प्यार मेरा इकडे काम, असं जर शक्यतो तुमच्या मनामध्ये सिव्हिल सर्व्हिसची कल्पना असेल तर ही खूप छोटी किंवा खूप गौण कल्पना आहे जी तुम्हाला बाहेरून दिसते. आतमधलं विश्व खूप वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे काय, चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग म्हणजे काय मला सांगा, तुम्हाला एक जिल्हा सांभाळणे किंवा एक मंत्रालय सांभाळणे पॉलिटिशियन्सच्या सोबत बसून हे सोपं काम नाही. तर तुम्ही वो बोलते ना मूवीज में जो देते ना की कमजोर दिल वाले इसको ना देखे, ऐसा होता है ना एक आता डिस्क्लेमर कि जिनको दिल का दौरा है कमजोर दिल वाले इस चीज को ना देखे. वैसे सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुमचं जर मन दुबळं असेल तर तुम्ही शक्यतो ह्या परीक्षेचा विचार करा किंवा तुमचं मन स्ट्रॉंग करा. मी असं म्हणत नाही की विचार करू नका, पण तुम्हाला थोडं स्ट्रॉंग व्हावं लागेल. आता मी आज तामिळनाडू राज्यामध्ये आहो. आज मी माझ्या मातृभूमीपासून किती दूर आहे? तिथे माझ्यासोबत कोण आहे? कोणीच नाही आहे. जे लोक भाषा बोलतात सुरुवातीचे 2-3 महिने तर मला भाषेमध्ये पण त्रास गेला होता. तर तुम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकार करावे लागतात आणि तुम्ही जितके करिअरमध्ये पुढे जाल तितकं तुम्ही एकांतात होतात. तुमच्यासोबत लोक खूप जास्त राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्ही ठेवा. तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या चॅलेंजेस आहेत. राजकारणाशी डील करावं लागतं, गुंड लोकांशी डील करावं लागतं, गावामधल्या सरपंचपासून तर दिल्लीमध्ये सेक्रेटरीपर्यंत या सगळ्या माणसाशी तुम्हाला डील करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची डील करण्याची तुमची मानसिक तयारी आहे का? तुमच्या परिवाराची तयारी आहे का तुम्हाला इतक्या दूर पाठवणे? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि खूप जास्त ग्लॅमर नाही आहे सिव्हिल सर्व्हिसमध्ये. मला वाटते आजच्या गेल्या 15-20 वर्षामध्ये IT रिव्हॉल्युशनमध्ये इतका बदल झालेला आहे की आज 35-40 लाख रुपये 50 लाख रुपये तुम्हाला पॅकेज बँगलोर पुण्यासारख्या सिटीमध्ये IT कंपनीमध्ये फिनटेक कंपनीमध्ये भेटेल. सिव्हिल सर्व्हिसमध्ये आजही आम्ही 62,500 रुपये बेसिक पे घेऊन बसलो आहे. ठीक आहे. तर आमचा पगार पाणी वगैरे खूप जास्त नाही, सोयीसुविधा भेटते, बट दॅट इज जस्ट इन ऑर्डर टू सर्व. दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये चॅलेंजेससोबत निगेटिव्हिटी पण खूप येते. ज्या सेक्टरमध्ये मी काम करतोय तिथे दिवसाला 150-200 लोक साधारण भेटायला येतील. 70-80 कॉल तरी दिवसाला येतीलच की अरे हे झालं आहे. आणि कॉल कसे की आमच्या नालीमधला कचरा साफ नाही झाला इथपासून तर आज CM सरांची व्हिजिट आहे, त्यासाठी तुम्हाला सर्किट हाऊस तयार करायचं आहे किंवा 450 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, असं म्हणजे सांगतोय इन जनरल. अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकते.
तर तुम्ही कोणालावरही टेम्परामेंट मेंटेन करून शांत डोक्याने सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकत असाल, अशा प्रकारचा ॲटिट्यूड तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, पैसे जर तुम्हाला कमवायचेच आहेत तर मी सांगतो की तुम्ही कॉर्पोरेट जगामध्ये जाऊ शकता. ग्लॅमरस लाईफस्टाईल आहे, मस्त पुण्यामध्ये बँगलोरमध्ये पेंटा हाऊस वगैरे घेऊन तुम्ही राहू शकता, मोठे मोठे बंगले आणि प्रचंड पैसा IT सेक्टरमध्ये किंवा या सेक्टरमध्ये. सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्याने आता विचार केला की वर्षभरामध्ये करोडपती कसं व्हायचं, हा मार्ग त्याला कदाचित गवसलेला असेल. त्याबद्दल सध्या खूप जास्त कल्पना नाही आहे. यस, सिस्टीममध्ये खूप गोष्टीचा हे आहे, पण आता काय आहे की डिजिटल जितकं काही सिस्टीम होत आहे त्यामुळे सिस्टीममध्ये या सगळ्या गोष्टींचे चॅलेंजेस आहेच सदैव. सरकार तुम्हाला सफिशियंट पगार देतो, घरदार देतो, नोकर चाकर देतो, त्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. तुम्हाला ग्रॅच्युटी भेटते, तुमचं NPS आहे, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही सर्व्हिसमध्ये होऊ शकता. ज्या लोकांना इंटेलेक्च्युअल लेवलला ग्रोथ पाहिजे असेल आणि क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे असेल, त्या लोकांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये नक्कीच यावं. ठीक आहे. तर वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा मी सांगतो, माझ्याकडे दिल्लीमध्ये कुठेतरी एखादं घर असेल, ते गव्हर्नमेंटचं असेल, तिथे काहीतरी राहायची व्यवस्था असेल, मुलाबाळांची शाळेची व्यवस्था असेल, मुलांच्या फॉरेन एज्युकेशनची व्यवस्था असेल, तितकी मी करू शकतो. पण खूप माझं मोठं मुंबईमध्ये विला आणि ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षितही नाही आहे. पण एक गोष्ट जी बाकीचं जग तुम्हाला देऊ शकत नाही ती सिव्हिल सर्व्हिस देईल, ती म्हणजे देशातल्या इलीट सर्कलमध्ये ॲक्सेस. म्हणजे दिल्लीमध्ये खान मार्केट नाव ऐकलं आहे का तुम्ही? खान मार्केट असं म्हणतात की पार्लमेंटमध्ये कायदे कमी आणि खान मार्केटमध्ये जास्त, कारण की सगळे मोठे ब्युरोक्रॅट्स आणि मेंबर ऑफ पार्लमेंट्स वगैरे खान मार्केटमध्ये येऊन बसतात. किंवा इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, ह्या सगळ्या गोष्टी ठिकाणी जाऊन, आता मागे आम्ही गेलो होतो तिथे गोपालकृष्ण गांधी, महात्मा गांधींचे पंतू यांच्याशी आमची भेट झाली. असं डेली तुमचं मोठमोठ्या लोकांशी, ऑथर्सशी, रायटर्सशी उठणं बसणं होते. त्यामुळे तुम्हाला इंटेलेक्च्युअली कधी तुम्ही जंग खाणार नाही. तर तुम्ही लाईफमध्ये सदैव एनलायटन्ड असाल, चांगली कंपनी भेटते, चांगलं वाचायला भेटते आणि चांगल्यात चांगल्या लोकांमध्ये तुम्हाला राहायला भेटते. सो क्वालिटी ऑफ लाईफ इज व्हेरी गुड इन सिव्हिल सर्व्हिसेस. Otherwise, there are challenges also, but you should be ready to accept the challenges. You should be always ready to deal with the challenges, and you will get a good quality of life. You will get a sense of satisfaction that at the end of the day, you have served this much amount of people. You have served the poor, the downtrodden, the destitutes of the country. And I think that is the ultimate satisfaction one can have. पैशाच्या माध्यमातून तुम्हाला थोडाफार मजा मस्ती येईल, पण खूप जास्त काळ तुम्हाला समाधान प्राप्त होईल असं मला वाटत नाही. पैसा महत्त्वाचा आहे, पण पैसा सगळं काही आहे असं मुळीच नाही आहे. तर पैशाच्या पलीकडे पण जाऊन तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफ आणि सेन्स ऑफ सर्व्हिस जर तुमच्या मनात असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करावी. पण हे जे वरचं सांगितलं याच्या खाली जे खूप आहे, दिस इज व्हॉट आय हॅव टोल्ड, इज जस्ट व्हॉट टिप ऑफ आइसबर्ग. याच्या खाली तुम्हाला कठीण संघर्ष करणे, चॅलेंजेस करणे, या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागेल, तेव्हा कुठे तुम्ही या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसच्या विश्वाचा विचार करा. पण आहे, कुणासाठीच अशक्य नाही आहे, पण वाटेल तितकं सोपं पण नाही आहे. तर त्यामुळे दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही तयार व्हा. इज दॅट ओके फॉर इनफ फॉर टुडे? तर आता फक्त डे ड्रीमिंग, नाईट ड्रीमिंग करून घरी जाऊन झोपायचं नाही आहे. जे काही बोललो त्यातून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवत असतील त्या तुम्ही खरंच लिहून काढा आणि ते तुमच्या भिंतीवर, अभ्यासाच्या टेबलवर जिथे असेल तिथे लावून ठेवा. त्याचा प्रभाव जो आहे तो जास्त काळ टिकेल. ठीक आहे? इतके बोलतो, थांबतो. धन्यवाद.